जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होते तुळतुळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय पुष्कर सुखांच्या अमरिंद मंडळाच्या आजच्या 5वे व्याख्यान माननीय लेखापाल सुरेश प्रभू माजी केंद्रीय मंत्री भारत महासत्ता बनताना या विषयावर देणार आहेत। आपल्या सर्वांचं अमरिंद मंडळाच्या संपूर्ण कार्यकारी समितीच्या वतीने मी स्वागत करते। आपल्या या व्याख्यानमालेला माजी महापौर, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते, आमचे देणगीदार अनुराधा ठाकूर, भाग्यश्री केळकर, उपायुक्त मुंबई महानगरपालिका चंद्रशेखर चोरे, पद्मश्री उदय देशपांडे, पद्मजा फेणाणी असे अनेक मान्यवर उपस्थिती लावत आहेत, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते। आणि पुढल्या कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी मला काही सूचना करायच्या आहेत, त्या अशा आहेत की आज सुरेश प्रभूंचं व्याख्यान होणार आहे। उद्या माननीय मृदुला भाटकर यांचं कोर्टाची पायरी आणि नागरिक हे व्याख्यान होणार आहे। 18 एप्रिलला प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाडे यांचे तरी असेल गीत हे निवडक हिंदी आणि मराठी संगीतकारांच्या शैलींचं विश्लेषण होणार आहे। आणि 19 एप्रिलला अमर ऊर्जा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे। पुरस्कार विजेत्या संस्था सेवा साधना प्रतिष्ठान केतकी गाव तालुका चिपळूण, प्रार्थना फाउंडेशन मोरवंची तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, नाना पालकर स्मृती समिती परळ, पानवठा फाउंडेशन वांगणी बदलापूर आणि श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या 5 संस्थांना 1 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। आपण डाव्या बाजूला जो एक सेल्फी पॉईंट बघताय अमरिंद मंडळाचा, त्या सेल्फी पॉईंटचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। आणि तो सेल्फी पॉईंट श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टचे सुमित पाटील यांनी खास आमच्यासाठी तयार करून दिला आहे। तर या सर्व कार्यक्रमांना आपण मोठ्या संख्येने आजपर्यंत जशी उपस्थिती लावली आहे तशीच उपस्थिती लावा। आणि हल्ली जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याने आम्ही खरंच भारावून गेलो आहोत, त्यामुळे सुरुवातीलाच तुमचे आभार मानते आणि पुढील सूत्र आमचे निवेदक कौस्तुभ जोशी यांच्याकडे सुपूर्त करते। धन्यवाद। आणि ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्रेक्षकांमध्ये आम्ही कागद देणार आहोत, कागद फिरवणार आहोत, तर त्याच्यावरती कृपया प्रश्न लिहून द्यावेत, कारण त्या सर्व प्रश्नांची उत्तरं नंतर माननीय सुरेश प्रभू सर आपल्याला देणार आहेत। हां, प्रश्नांवरती आपलं नाव, म्हणजे जे कोण प्रश्न विचारणार आहेत त्यांनी खाली आपलं नाव लिहावं। नमस्कार। औपचारिक सुरुवात व्हायला हवी। मी मंडळाच्या वतीने राजेंद्र कर्णिकजींना विनंती करतो की त्यांनी सुरेश प्रभू यांचं स्वागत करावं आणि पुष्पगुच्छही द्यावा। कर्णिक सर। मी जतीन टाकळेजींना विनंती करतो की त्यांनी अमर हिंद मंडळाचं स्मृतिचिन्ह हे सरांना द्यावं। स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि आपण स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करतो। अशावेळी आपण
आपला भारत कसा प्रोजेक्ट करतो आहे हे आपल्याला सगळ्यांना स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून समजणं खूप गरजेचं आहे. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2047 साली स्वातंत्र्याची 100री होईपर्यंत एक सक्षम, आत्मनिर्भर आणि विकसित देश म्हणून आपण पुढे जाणार आहोत यात शंकाच नाही. या दृष्टीने आपली वाटचाल सुरू झालेली आहे. पण नेमकं विकसित होणं म्हणजे काय असतं, त्याची प्रक्रिया कशी असते, त्यामधल्या सहभागी घटकांना म्हणजे स्टेक होल्डर्सना नेमकं काय अपेक्षित आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर नेमकं कसं साध्य करायचं हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. माझ्या मते या सगळ्या जटिल समजुणुकीसाठी एक उत्तम वक्ते म्हणून आपल्याला प्रभूजी लाभलेले आहेत. ते का आणि ते त्यासाठी सर्वथा लायक आणि श्रेष्ठ व्यक्ती आहेत हे कसं आहे याचं कारण राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि लोककारण या सगळ्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले आजचे आपले सन्माननीय वक्ते आहेत. त्यांचे तुम्ही ज्या PDF आजची व्याख्यानमाला बघितली तिथे CA असं लिहिलं असेल, तर व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि तरीसुद्धा 6 वेळेला भारताचं खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व करणारी अशी एक असामी आहे. मला त्यांनी संसदेमध्ये नक्की किती आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत याची यादी वाचून दाखवणं हे शक्य नाही, पण मी थोडक्यात सांगतो. ऊर्जा, रसायनं, अवजड उद्योग, सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी विमान वाहतूक आणि रेल्वे या खात्यांमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी सगळी ही खाती आहेत. अलीकडेच त्यांनी G20 या परिषदेच्या दरम्यान किंवा परिषदेच्या संदर्भाने भारताच्या पंतप्रधानांची शेर्पा म्हणून एक भूमिका बजावली. म्हणजे भारताचं जगात प्रोजेक्शन कसं करावं यासाठी त्यांनी जवळपास सगळं जग पालथं घातलं आहे. जगातील 120 देश आणि भारतामधील जवळपास 80% जिल्हे हे सुरेश प्रभू यांनी स्वतः फिरून तिकडचा अनुभव घेतलेला आहे. केल्याने देशाटन आणि पर्यटन, त्याच्यामुळे असा जाणता नेता आणि कुशल प्रशासक आज आपल्या हाती आहे. आणि आपण अजिबात वेळ न दवडता प्रभू सरांना विनंती करू की त्यांनी आपल्या अनुभवाला आणि भाषणाला सुरुवात करावी. भारत महासत्ता बनताना श्री सुरेश प्रभू. पुन्हा एकदा अमरिंद मंडळामध्ये येण्याची संधी मिळाली त्याबद्दल अमरिंद मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, हे मंडळ चालवणारी सगळी संचालक मंडळी, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे अमरिंद मंडळात आता जी मंडळी ही संस्था चालवतात त्या की बहुतांश माझे मित्र आहेत, माझ्या वर्गात होते आणि त्या मंडळीने पहिल्यापासूनच स्वतःला प्रमोट करण्यापेक्षा दुसऱ्याला पुढे कसं आणता याचा विचार केला आणि म्हणून मला वाटतं त्याच विचारातून त्यांनी मला कदाचित त्या कार्यक्रमाला बोलवलं असेल. आमचे देशपांडे साहेब बाजूला बसले आहेत पहिल्याच रांगेमध्ये, ते सुद्धा या संस्थेशी अनेक वर्षापासून संबंधित आहेत. आता हल्ली व्हॉट्सॲपच्या सध्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ठेवल्या असतात, पटकन नको त्या गोष्टी पण फॉरवर्ड होतात. पण त्यांनी मला एक आठवण त्यांच्या मोबाईलवर दाखवली. 1994 साली ह्याच अमरिंद मंडळामध्ये, तेव्हा अमरिंद मंडळ एवढं मोठं वाढलेलं नव्हतं, एक कार्यक्रम झाला होता. त्याला मी होतो, आज दुर्दैवाने आपल्यात नाही, तसे मनोजी सर होते, वंदना गुप्ते होत्या, अनेक मंडळी होती. त्यातला त्यानंतर आज पुन्हा एकदा अमरिंद मंडळामध्ये यायची मला संधी मिळाली, म्हणजे जवळ 31 वर्षानंतर. पण महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा हा कार्यक्रम अमरिंद मंडळाने आयोजित केला त्यानंतर लगेचच काही महिन्यांनी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आणि काही काळानंतर मी केंद्रामध्ये मंत्री झालो. म्हणजे अमरिंद मंडळाचा पायगुण काय तो लक्षात येईल. आम्ही इकडे आलो आणि मग एकाच राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि दुसरे मी केंद्रामध्ये मंत्री झालो. तर अशा या कार्यक्रमात येण्याची मला संधी दिल्याबद्दल मी सगळ्या मनापासून धन्यवाद देतो. या मंडळाच्या बाजूला इमारतीमध्ये आमच्या इकडे तावडे, आमच्या आई समान असणाऱ्या तावडेबाई पण इथं आल्या आहेत. त्यांच्याचवरती माझे मामा राहायचे,
त्यामुळे इकडे मी नेहमीच यायचो, पण एवढं अमरिंद मंडळ मोठं झालं हे खरोखरच मला त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आधी अभिनंदन. या सगळ्या मंडळींनी जेवढं सुंदर अमरिंद मंडळ चालवलं आणि खऱ्या अर्थाने अमर केलं त्याबद्दल त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून अभिनंदन. आपला आजचा कार्यक्रम जो आहे त्याचा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे. मला माहिती आहे की तुम्ही खूप विचार करून त्याचं टायटल बनवलं असेल, ही भारत महासत्ता होताना. त्याच्या आधी ही आपली जी एक परंपरा आहे ही फक्त मला वाटतं खास करून आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. अशा तऱ्हेच्या व्याख्यानमाला आणि कुठच्या इतर राज्यात होत असतील असं मला वाटत नाही. आणि सातत्याने या व्याख्यानमाला होत असताना प्रेक्षक येतात, लोक ऐकतात, लोक श्रोते येतात, ते सातत्याने त्याचं काम करतात. आणि म्हणून खरोखर एक निराळी परंपरा आपल्याकडे. आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच महाराष्ट्र गीताने झाली, तर आपली जी परंपरा ही मला वाटतं अजून कुठे असेल असं वाटत नाही. आणि कदाचित लोकमान्य टिळकांनी देखील त्याच विचार करून सार्वजनिक गणेशोत्सव देखील सुरुवात केली असणार. तर अशा या परंपरेला धरून असणारा विषय देखील असाच आहे की भारत महासत्ता होताना. पहिल्यांदा म्हणून म्हटलं की विषय निवडल्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो. आणि आता तुम्ही सुरुवातीलाच माझ्या भगिनींनी सांगितलं की म्हणजे एक्झॅक्टली काय, तर पहिल्यांदा आपल्याला खरंच विचार केला पाहिजे की महासत्ता म्हणून आपण जो शब्द किंवा इंग्रजीमध्ये आपण सुपर पॉवर म्हणून वापरतो म्हणजे एक्झॅक्टली काय. तर आजच्या काळामध्ये आपल्याला विचारलं की जगामध्ये सगळ्यात मोठी सुपर पॉवर कोणती आहे, उत्तर स्वाभाविक आहे, अमेरिका आहे. कारण काय, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे, सगळ्या जगातली सगळ्यात ताकदवान मिलिटरी आज त्यांच्याकडे आहे, सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन ते करतात. आज जगामध्ये त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो, जे निर्णायी पेटंट्स निरनिराळ्या तऱ्हेची नवीन संशोधन होतात ती देखील त्याचं मूळ अमेरिकेत असतं. जगातल्या खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज विद्यापीठं पण अमेरिकेत आहेत. म्हणून ते महासत्ता होणं योग्यच आहे. परंतु त्याचा थोडासा आणखीन जर विचार केला, अमेरिका म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर आज जगात सगळ्यात जास्त इतर देशांना कर्ज कोणाला देणं लागत असेल तर अमेरिका लागते. अमेरिका इज द बिगेस्ट डेटर आणि बिगेस्ट क्रेडिटर. बाकीचे सगळे लोक त्याचे देणेकरी लागतात. म्हणजे ज्या चीनच्या विरुद्ध अमेरिकेने आता एक ट्रेड वॉर सुरू केलं आहे, त्या चीननी फक्त चीननी म्हणजे त्या हाँगकाँगचा मी समावेश करत नाही कारण हाँगकाँगने आणखीन घेतलेत. आतापर्यंत काही काळापूर्वी $1 ट्रिलियन जास्त अमेरिकेचं कर्ज जे त्याला ट्रेजरी बिल नावाने ते इश्यू करतात पेपर, तो चीनने घेतला होता. आता त्यांनी ते थोडे कमी करून जवळजवळ $270 बिलियन पर्यंत आहेत. आपल्या 700-750 बिलियन पर्यंत आहेत. त्यात अर्थात हाँगकाँग ॲड केलं तर परत ते $1 ट्रिलियन वरतीच होतील. अमेरिकेचं डोमेस्टिक डेटसुद्धा हे परदेशी कर्ज झालं. अमेरिकेचं टोटल डेटसुद्धा 150% ऑफ द GDP हे अमेरिकेचं कर्ज आहे. म्हणजे अमेरिकेला एक महासत्ता म्हणतो. बाहेरून आपले पूर्वीचे सरदार असायचे, जमीनदार होते, जमीनदारी गेली, मोठे मोठे महाल राहिले, पण नोकरांना पगार देण्याची स्थिती नव्हती. बऱ्याचदा आपल्याकडे पूर्वीच्या खास करून बंगाली साहित्यामध्ये त्याचा खूप उल्लेख आढळतो कारण मोठी जमीनदारी बंगालमध्येच होती. नंतर या बंगालचं विभाजन झालं, नंतर तर नवीन राष्ट्र पण निर्माण झालं बांगलादेश, पण त्याच्या आधी जमीनदारी तिकडे खूप मोठ्यापणा होती, बिहारमध्ये होती. तर त्या ठिकाणच्या जमीनदारीचं पुढे नंतर काय झाल्याचं वर्णन केलं. तर म्हणून ज्यांना आपण महासत्ता म्हणतो, ह्या अमेरिकेची आतली परिस्थिती बघितली तर आपल्याला निराळं चित्र दिसतं. आणि आता हे दिसतंच आहे आपल्याला की आणि काही काळानंतर अमेरिका कशी असेल सांगता येत नाही. परंतु अशा महासत्ता जगामध्ये अनेकदा झाल्या, ज्याला
जगातले वन ऑफ द बिगेस्ट एम्पायर एव्हर असं म्हटलं जातं, एक सगळ्यात मोठं एक महासाम्राज्य ते होतं चंगीज खानचं. त्यावेळेला तो देश त्या नावाने ओळखायला जात नव्हता. त्या देशाला आज जिथे चंगीज खानचा जन्म झाला त्याला आपण मंगोलिया म्हणतो. ज्या चंगीज खानचं साम्राज्य एवढं होतं की ते अक्षरशः तो ऑस्ट्रिया, जिथे आज ऑस्ट्रिया आहे, त्या दारापर्यंत गेला होता. प्लेग झाल्यानंतर त्याला त्याचं सैन्य मागे गेलं आणि मग युरोपच्या दारात गेला होता. नाही तर कदा युरोप पण पादाक्रांत झाला असता. कारण ज्यावेळेला चंगीज खान त्याचं सैन्य घेऊन जायचा घोड्यावर, हे बाकीचे सगळेजण अक्षरशः कलितगात्र होऊन त्याला शरण जायचे. तर ह्या एवढं मोठं एम्पायर ज्याचं होतं, महासत्ता जी होती, त्या देशामध्ये त्याचा जन्म झाला. त्या देशाचं, मंगोलियाचं दरडोई उत्पन्न आज किती आहे हे कितीतरी खाली, म्हणजे सगळ्यात गरीब देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे एकेकाळची महासत्ता रोमन एम्पायर एक आणखीन मोठं प्रचंड मोठं महासत्ता होती. त्यांचं काय झालं? आपण आणखीन एक महासत्ता जी म्हणतो ती हल्ली हल्ली आपण बघितलेली, अनुभवलेली, म्हणजे आपल्यावर पण त्यांनी राज्य केलं, ती म्हणजे ब्रिटिश एम्पायर. आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही म्हणवल्यावर आज तिकडे कधी सूर्य उजाडेल याची वाट बघत बिचारे थांबलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने अगदी कालपर्यंत दुसरं महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत युनियन हे एक फार मोठी महासत्ता म्हणून जन्माला आलं. म्हणजे सोव्हिएत युनियन, युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक ज्याला म्हणायचं असं एक देश, आणि त्याच्या प्रभावाखाली असणारी राष्ट्र ईस्टर्न युरोपमधली, ह्या सगळ्याचा विचार केला तर एकेकाळी जवळजवळ 2/3 जगावर त्यांचा प्रभाव होता. 1991 साली गॉर्बाचोव म्हणून त्यांचा राष्ट्राध्यक्ष निवडून गेला आणि त्यानंतर ते हळूहळू त्या USSRचं डिसइंटिग्रेशन झालं. आज कित्येक देशामध्ये त्या USSRची वाटणी झाली. रशिया अर्थातच आजही एवढं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर जगातला सगळ्यात मोठा भौगोलिकदृष्ट्या मोठा देश कोणता आहे तर रशियाच आहे. रशिया अमेरिकेपेक्षाही भौगोलिक दृष्टीने मोठा आहे, ब्राझीलपेक्षाही मोठा आहे, कॅनडापेक्षाही मोठा आहे. तर एवढा मोठा रशिया, मी विचार करा की एवढी सगळी राष्ट्र झाल्यानंतर आजही रशिया केवढं मोठं साम्राज्य होतं. त्याचं काय झालं? 1991 नंतर आज देखील रशिया हा काय जगातला खूप बलाढ्य देश म्हणून ओळखला जात नाही. आजही ते युद्धामध्ये बिचार अडकून पडले युक्रेनबरोबर. असं त्यांना वाटलं होतं सकाळी जाऊ आणि डायरेक्टली युक्रेनची जी राजधानी कीव तिकडे सकाळचा ब्रेकफास्ट रशियात करू, तिकडे संध्याकाळी जाऊन मग रात्री डिनरला परत रशियात येऊ, अशा उद्देशाने युद्ध चालू झालं होतं. ते अजूनही 2-3 वर्षाला तरी युद्ध चालूच आहे. हे सांगण्याचा उद्देश असा की महासत्ता म्हणजे एक्झॅक्टली काय, की खरोखरच सत्ता असते, महान असते, पण ती खरोखर टिकते का? की त्या जमीनदारांचं झालं आपल्या देशातल्या, तसंच या महासत्तादारांचं देखील होतं. म्हणून आपल्याला विचार केला पाहिजे तो हा की आपल्याला अशा तऱ्हेची महासत्ता होण्याची गरज नाही. आपला भारत, मेरा देश महान आपण जे म्हणतो ते खरंच आहे. आणि वस्तुस्थिती आहे, एकेकाळी जगातल्या 2 मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला समावेश होता, तो म्हणजे चीन आणि भारत. खरं म्हणजे आजही आपल्याला कल्पना येत नाही, पण ज्याला आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो, त्याच्या आधारावर आजही आपला देश ही 3री मोठी अर्थव्यवस्था आहे. चीन नंबर 1 आहे, दुसरा अमेरिका आणि 3री. आणि नुसत्या प्युअर डॉलर टर्म्समध्ये बघितलं तर आपला 5वा नंबर लागतो. अमेरिका पहिला, चीन दुसरा, जर्मनी तिसरा, जपान आणि आपण. पण आपण आजही भारत एकेकाळी श्रीमंत देश होताच, आणि म्हणूनच ज्या दाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा वो भारत देश आहे मेरा म्हणून लोक त्याला ओळखायचे. मी बऱ्याचदा मजेत म्हणतो, पुढे बोलताना विशाल तर मी सांगेन की मला असं नेहमी वाटतं की एक काळ असा होता की जेव्हा दाल डाल पर सोने की चिडिया, पण आज खरी चिडिया दिसत नाही. मी सोने की चिडिया सोडाच, पण बिचारी चिमणी हल्ली कुठे दिसतच नाही. कुठे गेल्या सगळ्या चिमण्या बिचारा माहीत नाहीत. त्या चिमण्या शेवटी कंटाळल्या, कुठे इथे येणार, दुसरीकडे चांगल्या कुठेतरी जाऊया. पण ही परिस्थिती, आपल्या एका काळी देश आपला श्रीमंत होता, आजही आपली काय म्हणजे ते सांगतो पुढे आपले
आपण शेवटी वस्तूचं आकलन पण केलं पाहिजे आणि पुढचा मार्ग देखील आकारला पाहिजे. पण ह्या पार्श्वभूमीवर आपण विचार केला पाहिजे की एक्झॅक्टली तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य होता की महासत्ता म्हणजे एक्झॅक्टली काय. तर आपल्याला त्याची मांडणी करताना आपण आपल्या दृष्टीने आपल्याला काय व्हायचं ठरवलं पाहिजे. मग लोकांना आपल्याबद्दल काय म्हणायचं आहे, त्यांना महासत्ता म्हणायचं आहे की आणि काय म्हणायचं त्यांनी ठरवावं. परंतु हे खऱ्या अर्थाने आत्मविश्वासी आणि आपल्या देशातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि ज्यामध्ये परवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी केली, ज्यावेळेला घटना होत होती, घटनाची ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरपर्सन हे होते, अध्यक्ष होते, त्यावेळेला मी ह्याचा खूप वाचन केलं. आता मी ते सगळं सांगतो, आपचा विषय नाही याचा. परंतु त्या घटना समितीच्या ज्या बैठका व्हायच्या त्यातली चर्चा ही खूप खरोखरच प्रचंड एक नवीन शिक्षा आणि नवीन विचार करण्याला प्रवृत्त करणारीशी चर्चा व्हायची. मी बऱ्याच काळ मी सांगितलं मगाशी मी 6 वेळेला पार्लमेंटमध्ये होतो. पार्लमेंटची जे वाचनालय लायब्ररी आहे ती उत्कृष्ट आहे. म्हणजे जगातलं कुठचंही पुस्तक तिकडे असतंच. तर बऱ्याचदा कोण मला सापडलं नाही की मी तिकडे असायचो, पण बऱ्याचदा सरकारमध्ये असल्यामुळे तिकडे जायला मिळायचं नाही. पण विरोधी पक्ष असताना लोकांना माहिती होतं की सुरेश प्रभू तिकडे मिळणार, नक्की मिळणार. तर त्यावेळेला एक घटना बनवताना एक घटनेचं प्रिॲम्बल टू कॉन्स्टिट्यूशन आहे. हा घटनेचा भाग नाही आहे, पण घटनेचा सारांश पण त्याला म्हणता येणार नाही, पण कमीत कमी घटनेची पार्श्वभूमी. बऱ्याचदा पुस्तक लिहिताना आपण प्रिफेस लिहितो, तशा तऱ्हेचं त्याला थोडक्यात आपल्याला म्हणता येईल, पण त्याहीपेक्षा कितीतरी विस्तृत त्याचा आणि त्याच्यापेक्षा जास्त अर्थ त्यात भरलेला आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की सगळ्यांना आपण न्याय देऊ शकू अशी आपल्याला एक घटना आपल्याला लोकांच्या समोर आपण लोकांसाठी ठेवतो आहोत. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात विचार करून त्या प्रिॲम्बलमध्ये म्हटलं होतं. तर म्हणून आपल्याला विचार केला पाहिजे की आपल्या देशाची पुढची वाटचाल होताना आपण ह्या गोष्टीचा कधीच विसर पडद्याला देता कामा नये की आपला देश इतर आपल्याला काय म्हणतात त्याच्यापेक्षा आपण काय होतो याची स्वतःलाच आपण ठरवून त्या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. आणि खरं म्हणजे त्या दृष्टीने आपण जर वाटचाल केली आणि आपण आपल्या देशातल्या लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या असणाऱ्या सरकारकडून असणाऱ्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत, समाजाकडून त्यांच्या ज्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता निर्माण करणारा देश आपण निर्माण केला पाहिजे. आता सोने की चिडिया नसली तरी चालेल, परंतु किमान आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला एक चांगल्या तऱ्हेचं जीवनमान कसं देता येईल हे पाहण्यासारखं आपल्याला एक देश निर्माण करायचा आहे. आज मगाशीच मी आता म्हटलं सुरुवातीला की आपल्या देशाची अर्थव्यवस्था आजही कमी नाही ना, $4 ट्रिलियन आहे. अर्थात आपल्यापेक्षा काही आता अमेरिकेची आपले चीन, केवळ चीनचीच आपल्या बाजूचा देश, त्याची आपल्यापेक्षा 6 पट जास्त मोठी अर्थव्यवस्था आहे. पण आपली 4-5व्या नंबरची अर्थव्यवस्था असताना देखील आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न ह्याचा विचार केला जगामध्ये रँकिंग होतं. कारण आपण महासत्ता बनायचं आपल्याला इतरांशी कम्पॅरिझनमध्येच आपण त्याचा तुलनेमध्येच आपण आपल्या स्वतःचा विचार करतोय. टाटाचा ग्रुप आज देशातला सगळ्यात मोठा, म्हणजे मग दुसरा नंबर कोण आहे, तिसरा नंबर कोणाचा विचार करावाच लागेल, नाही तर पहिला नंबर कुठून मिळाला. वर्गामध्ये मुलगा एकच आणि तो माझा मुलगा खूप फार हुशार हो, पहिला आला. पण आणि बाकीच्यानं काय, दुसऱ्या वर्गात कोण नाही होतो, एक पहिला होता, तो पहिला नंबर लागणार नाही. त्यामुळे तुलनात्मक जर विचार केला तर देशामध्ये जे काय जवळजवळ 200, पण त्यातलं 180, 185 त्याचं क्रमवारी लावली जाते. आजही आपल्या देशाचं दरडोई उत्पन्नामध्ये आपलं स्थान हे जवळजवळ 125च्याही खाली आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये 5वी मोठी अर्थव्यवस्था आणि दरडोई उत्पन्नामध्ये आपला क्रमांक खाली, हे आपल्याला चित्र बदलायचं आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था वाढून खूप मोठी व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. आणि ते पण पुन्हा सांगतो की केवळ अर्थव्यवस्था वाढणं म्हणजे आपल्या समाजाच्या गरजा पूर्ण झाल्या असं होत नाही, पण तरीसुद्धा, कारण हा एक देशामधली महासत्ता किंवा कुठच्याही बाबतीत अर्थव्यवस्था किती मोठी आहे महत्त्वाचं असतंच. आणि अर्थव्यवस्था चांगली नसेल तर आपल्याला आपल्या
देशाचं संरक्षण कसं करणार, त्यात मिलिटरीमध्ये खर्च केला पाहिजे. आपल्या तर देशावर आता पण आक्रमणच झाली सतत, आणि म्हणून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आर्मी पाहिजे तर अर्थव्यवस्था चांगली पाहिजे. म्हणून अर्थव्यवस्था हा महत्त्वाचा एक पॅरामीटर आहेच. पण तरी देखील आज आपण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत एवढे खाली आहोत. म्हणजे शेवटी आपल्या पुढच्या काळामध्ये त्यांनी बरोबर सांगितलं की जेव्हा आपल्याला 100 वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्याला, त्यावेळेला आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाचं जीवनमान सुधारण्यासाठी आपल्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करायच्यात. देशाचं GDP वाढलंच पाहिजे, पण त्याचबरोबर दरडोई उत्पन्न पण वाढलं पाहिजे. म्हणजे देशाचं ढोबळ उत्पन्न वाढवत असताना दरडोई उत्पन्न पण कसं वाढेल ह्याचा एकत्रितरित्या विचार करणारा नवीन कार्यक्रम आपल्याला पुढच्या काळामध्ये आखावा लागेल. कारण ढोबळ उत्पन्न वाढलं, गेल्या 91 नंतर आपली भारताची अर्थव्यवस्था ही प्रचंड वेगाने वाढते. तोपर्यंत 47 ते 91 पर्यंत आपला अर्थव्यवस्था दर खूप कमी होता. पण त्यानंतर आपण निराळी अर्थव्यवस्थेची निराळी विचार केला, रचना केली आणि आपली अर्थव्यवस्था वाढत गेली. म्हणून अर्थव्यवस्था वाढवत असतानाच, ढोबळ उत्पन्न वाढत असताना GDP कसं वाढेल यासाठी काय केलं पाहिजे हा विचार मी पण करत होता. मी आता अर्थात बऱ्याचदा असं होतं की सरकारमध्ये नसताना लोकांना शहाणपण सुस्त असं लोक म्हणतात, ते खरं आहे. बऱ्याचदा रिटायर्ड झाल्यानंतर लोकांना चांगल्या गोष्टी आठवतात. तो त्यावेळेला का नाही केलंस तू बाबा, त्यावेळेला तुझ्या हातामध्ये सत्ताही होती, तू जज म्हणून बसला होतात, कुठेतरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होतात, कुठेतरी कंपनीमध्ये जनरल मॅनेजर, का नाही केलं त्यावेळेला. तर हा प्रश्न स्वाभाविक आहे. म्हणून मी काय केलं एक थोडक्यात सांगतो. मी हे सांगण्यासाठी इथे उभा नाही आहे, पण तो हा एक मार्ग आहे की शेवटी आपल्या ढोबळ उत्पन्न जे वाढतं त्यात काय होतं एक्झॅक्टली, त्यातले अनेक 2-3 मार्गाने आपण GDPकडे पाहू शकतो. त्यातला एक मार्ग म्हणजे सर्व्हिसेस, सेवा क्षेत्र, शेती कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र. ह्या तिघांचं एकत्रित जे इकॉनॉमिक आउटपुट आहे त्याचं आपण गोळाबेरीज केली तर आपलं GDP म्हणून आपण म्हणू शकतो. आता हे GDP होतं कुठे एक्झॅक्टली? अर्थमंत्रालयामध्ये अर्थमंत्रालय अधिकारी ते करून आकडे जाहीर करतात. बजेटच्या 2 दिवस आधी केंद्र सरकारचं जे बजेट अर्थसंकल्प जाहीर होतो, सादर केला जातो पार्लमेंटला, त्या 2 दिवस आधी इकॉनॉमिक सर्वे जाहीर केला जातो. गेले अनेक वर्षाची परंपरा आहे. त्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये याचा थोडंसं जास्त आणखीन चांगला विचार केला जातो. कारण हे शेवटी बजेट इज अ पॉलिटिकल डॉक्युमेंट, एक सरकारने आपलं केलं असतं. पण इकॉनॉमिक सर्वे हा थोडा प्रोफेशनल असावा म्हणून तो चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून तो खरा म्हणजे सरकारी अधिकारीच असतो, पण तरी तो देखील तो चीफ आपला सर्वेस करतो आणि त्याच्यामध्ये याचा थोडा चांगला उहापू असतो. ते GDP वाढलं आपलं 91 नंतर आणखीन झपाट्याने वाढलं, पण आपलं पर कॅपिटल का वाढलं नाही. मग काय केलं पाहिजे? तर GDPचं कंपायलेशन हे केंद्र सरकार जरी करत असलं आणि त्याचा इकॉनॉमिक सर्वेमध्ये त्याचा आपल्याला माहिती मिळत असली तरी देखील ते ॲक्च्युली होतं कुठे? हे कुठच्या तरी राज्यातच होतं. राज्यात झालं नाही तर एकदम दिल्लीमध्ये एकदम GDP कुठून वाढणार? देशाच्या 28 राज्यामध्ये कुठेतरी काही ह्या तिन्ही सर्व्हिसेस, उद्योग, सेवा, कृषी क्षेत्रातली काही ना काही वाढ झाली. म्हणूनच शेवटी ते दिल्लीने जेव्हा चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरनी त्याचे तयार केलं तेव्हा त्याला मिळालं. म्हणजे राज्यामधून सगळ्या राज्यांचं एकंदर उत्पन्न हे GDPमध्ये येतं. आता मग आणखीन एक प्रश्न येतो की राज्यामध्ये म्हणजे कुठे होतं एक्झॅक्टली? मुंबईच्या मंत्रालयात होतं, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होतं, कुठे होतं? ते कुठच्या ना कुठच्या तरी जिल्ह्यामध्ये जो आपल्याकडे औद्योगिक वाढ होते त्याचं शेवटी प्रतिबिंब हे त्या राज्याच्या वाढीमध्ये होत असतं. आता आम्ही बरेच वर्षे घोषणा लहान असताना ऐकायचो, हल्ली कोण म्हणत नाही तेवढं, की पश्चिम महाराष्ट्राचा विकास, कोकण मात्र भकास किंवा उर्वरित महाराष्ट्र भकास, अशा तऱ्हेची घोषणापूर्वी आम्ही लहान असताना ऐकायचो. आता भकास असेल किंवा विकास असेल काही ते बदललं नसेल, पण घोषणा परत कितीदा तेच बोलण्यामुळे लोक विसरले असतील. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून पुढारलेला होता. त्या महाराष्ट्राच्या एकंदर औद्योगिक उत्पादनामध्ये त्याचा एक मोठा सिंहाचा वाटा असायचा. म्हणजे शेवटी कुठच्या तरी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शेवटी काय
त्या कुठचा तरी सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा ह्या जिल्ह्यातच आहे ना शेवटी. म्हणजे शेवटी GDP हे वाढ ही कुठच्या ना कुठच्या जिल्ह्यात होते. आणि म्हणून आपण सगळ्या जिल्ह्याचा एक जो विचार केला आणि आपण प्रत्येक जिल्ह्याचं वाढ कशी होईल पाहिलं तर सगळ्या जिल्ह्याचं वाढ झाली, राज्याचं GDP वाढणार. सगळ्या राज्यात GDP वाढलं तर देशाचं वाढणार. पण कन्व्हर्सली उलटा विचार केला तर ते खरं नाही आहे. म्हणजे देशाचं वाढलं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं वाढलं असं होणार नाही. आणि म्हणून मी कॉमर्स इंडस्ट्रीमिस्ट असताना मी हा ॲक्च्युली प्रोजेक्ट चालू केला. 6 जिल्हे निवडले होते. त्यातलं उत्तर भारतातलं वाराणसी पंतप्रधानांचं लोकसभा क्षेत्र, दक्षिणेकडे विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमधलं, पश्चिम भारतातलं सिंधुदुर्ग रत्नागिरी जिथून मी 4 वेळा लोकसभेत निवडून गेलो होतो म्हणून निवडलं होतं, पण एक किनारपट्टीचा असा त्या दृष्टीने, आणि पूर्वेकडचं मुझफ्फरपूर बिहारमधलं, आणि आणखीन एक जिल्हा लक्षात यावा की हिली एरियामधला म्हणून सोलन डिस्ट्रिक्ट हिमाचलमधला घेतला होता. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला सांगितलं होतं की तुम्ही याचं बेसलाईन करा. तर आपण वाढ झाली काही सांगू शकतो, अरे मी खूप चांगलं काम केलं, मी काल एवढं, पण रेकॉर्ड काहीच नाही. म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटनी त्याचं बेसलाईन स्टडी करून अभ्यास करून रिपोर्ट केले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा प्रोजेक्ट चालू झाला. आता अर्थात तो चालू नाही आहे दुर्दैवाने, पण त्यावेळेला मी चालू केला होता. मी तुम्हाला सांगतो याच्यात काय केलं पाहिजे. समजा जिल्ह्याचं GDP वाढवायचं काय केलं पाहिजे. पहिले तुम्हाला जिल्ह्यातल्या नैसर्गिक संपदेची पाहणी केली पाहिजे. शेवटी काम कोण करणार, त्या लोकांकडे काय क्षमता ही पाहिली पाहिजे. त्या जिल्ह्यातच विकास करायचा आहे ठरवलं असल्यामुळे त्या लोकांची क्षमता नसेल तर त्यांना तेवढी क्षमता निर्माण केली पाहिजे. हे सगळं झालं बिहारमध्ये वगैरे, मी तुम्हाला म्हणून सांगतो आहे ते केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जिल्ह्याचं जे प्रशासन आहे त्याला माहिती आहे की आता माझा जो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट CR बनणार आहे, पुढचं प्रमोशन होणार आहे, ते मी काय कामगिरी केली त्याच्यावर ठरतं. आता पण कामगिरी काय केली, किती लोकांना बंद केलं, किती लोकांचं कुटुंब नियोजन केलं, ही आतापर्यंतची कलेक्टरची अपेक्षा. कलेक्टर नाव कुठून आलं, त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये टॅक्सीस कलेक्ट करायचे म्हणून कलेक्टर. आता काय कलेक्ट करतात माहीत नाही, पण कलेक्टर आहेतच अजूनही. पण आता या नवीन व्यवस्थेमध्ये आतापर्यंत GDP वाढवायची जबाबदारी कोण, पंतप्रधानांची किंवा फार फार तर राज्याच्या मुख्यमंत्र्याची. ह्या रचनेमध्ये संपूर्ण डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, जिल्हा प्रशासन हे ह्या यंत्रणेमध्ये पहिल्यांदा प्रामुख्याने भूमिका घेईल. म्हणजे स्वाभाविकपणे अनेकदा ज्या अडचणी येतात त्या अडचणी आपल्या दूर होतील. म्हणून डिस्ट्रिक्ट लेड ग्रोथ ही कल्पना केली होती. म्हणजे पहिल्यांदा इन्कम कुठे वाढेल, जिल्ह्यात वाढेल. कोणाचं वाढेल, तिकडच्या लोकांचं वाढेल. ते वाढल्यामुळे आपलं जिल्ह्याचं GDP वाढलं, जिल्ह्याचं वाढलं की राज्याचं वाढलं, ऑब्व्हियसली स्वाभाविकपणे देशाचं पण त्यामुळे ढोबळ उत्पन्न वाढलं जाईल. हा आपला थोडासा आपण एक त्यामध्ये विचार केला होता. मला वाटतं अशा तऱ्हेचाच विचार करून आपल्याला पुढच्या काळामध्ये विकसित भारत हा खरं म्हणजे आपल्याविषयी योग्य आहे. महासत्ता हे बघूया, ते कोणी म्हणतील आणि झालं तर होऊ देखील, पण आपल्या महासत्ता दुसऱ्याचं कोणाला काबीज करायचं म्हणून जायचं नाही आहे. त्याला चंगीज खान आपल्या इकडे सोडून राहायचं, स्टेप्स म्हणतात त्याला, तिकडे तिथून गेला ते जग फिरून आला. पण आल्यानंतर बिचाराने बघितलं आपल्याला काहीच राहिलं नव्हतं. तीच परिस्थिती रोमन साम्राज्य, आज इटली आज स्वतःच्या सर्वायवसाठी स्ट्रगल करते. ते रोमन एम्पायरचं कॅपिटल होत्या जिथे होतं त्याचं आता इटली झालं. ती त्यांची परिस्थिती आहे की आज रशियाची पण परिस्थिती काय. म्हणून आपल्याला स्वतःला आपल्या देशातल्या लोकांचं आर्थिक आणि सामाजिक स्थान कसं वाढवता येईल, जे आपल्या प्रिॲम्बल टू कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण म्हटलं की सामाजिक न्याय देखील देता आला पाहिजे. अशा तऱ्हेची एक समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था बनवणं हे माझ्या दृष्टीने 2047 सालापर्यंत आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. मग अशी माझ्या भगिनी सांगितल्याप्रमाणे मी खूप वेळ बोलत नाही अशासाठी मी अजून थोडा बोलतो, थांबवत नाही आहे. पण मी नंतर तुम्ही मला प्रश्न विचारू शकाल म्हणून आपण वेळ ठेवणार आहोत. म्हणून मी तुमचे काही पुढचे मुद्दे थोडक्यात समय तुमच्यात काही प्रश्न आधी आलेले पण आहे, मी ते सांगेनच. तर मी म्हटल्याप्रमाणे आता ह्या पुढच्या काळामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्यापुढे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा सामना करावा लागणार आहे आणि तो म्हणजे नोकऱ्यांचा. ह्याचे 2 कंगोरे आहेत. एक तर ज्या तऱ्हेची अर्थव्यवस्था बदलते त्यामध्ये पूर्वीचे लोकांना ज्या नोकऱ्या अपेक्षित होत्या आता बदलून गेल्यात. उदाहरणार्थ जे 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं
त्याला नोकऱ्या कुठे होत्या? सरकारमध्ये होत्या. सगळेजण सरकारी नोकरीच्याच मागे असायचे, कारण दुसऱ्या काही संधी पण नव्हती. हळूहळू खाजगी क्षेत्र वाढत गेलं आणि मग त्या पुढच्या काळामधल्या नोकऱ्या ह्या खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. मी अनेकदा उदाहरण देताना लोकांना सांगतो की मी कोकणचा आहे, हे आमचे दीपक पडते कोकणातले, बरीच मंडळी राणे बिणे मंडळी सगळी आमची कोकणातलीच आहेत. कोकणातून पूर्वी असं म्हणायचे की मुंबईला आला आणि पोस्टात चिकटलं. आता पूर्वीचं स्टॅम्प कधी चिकटत असेल, आता तो स्टॅम्प चिकटत असतं, पोस्टात चिकटाची परिस्थितीच नाही. त्या पोस्टातल्या नोकऱ्या गेल्या, पण पोस्टातली नोकरी सरकारी नोकरी होती, पण कुरिअर निर्माण झालं. म्हणजे खाजगी क्षेत्राला पर्याय निर्माण झाला की जरी पोस्टात नोकरी नसेल पोस्टमनची, तर कुरिअरची तरी नोकरी निर्माण झाली. पूर्वी आता अनेक माध्यम क्षेत्रातली मंडळी देखील आहेत, मीडियामधली. एकेका एकच होतं दूरदर्शन, खूप दुरून दर्शन होत असेल म्हणून त्याचं नाव दूरदर्शन, कधीतरी व्हायचं दूरदर्शन. तर दूरदर्शनमध्ये जॉब नाहीत, कारण दूरदर्शन आता नाही, सरकारचा उपक्रम. पण किती चॅनल निर्माण झाली, आणि दूरदर्शनचा कधी पगार कधी कोणी अपेक्षा केल्याचा एवढा त्या मीडियाच्या लोकांना चांगला पगार. चांगली गोष्ट आहे, माझी बायको पण मीडियामधलीच आहे, पण ते एक चांगलं झालं. एकेकाळी कोकणातली आणखीन मंडळी पोस्टामध्ये राहायची, डॉक्समध्ये पण बरेच लोक होते. तर ती जी मंडळी पोलीसमध्ये होती, पोलीसमध्ये अनेक मंडळी असायची. पोलीस गेले पण सिक्युरिटी एजन्सी निर्माण झाल्या. पण थोडक्यात असं की पहिल्या फेजमध्ये आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर खाजगी क्षेत्र, त्यानंतरच्या फेजमध्ये आपल्या सरकारी क्षेत्र, नंतर खाजगी क्षेत्र, आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडचे कामगार कायदे म्हणा ते देखील थोडेसे शिथिल केले, काही कारण असेल. परंतु नोकरी, परमनंट जॉब ह्याचं स्वरूपच बदलून गेलं. अमेरिकेमध्ये ह्याची अनेक वर्ष आधी सुरुवात झाली होती. अमेरिकेत त्याला म्हणायचे की मॅक जॉब्स. मॅक जॉब म्हणजे असं की मॅकडॉनल्डमध्ये जॉब केलं तर मॅक जॉब, आणि तिकडे पगार आवरली मिळायचा. आजही तिकडे आवरलीच, त्यांचं मिनिमम वेज आवरली ठरतं, पर अवर किती $, प्रत्येक राज्य मिनिमम वेज निर्णय ठरवतं. तरी आवरली जॉब, कॉन्ट्रॅक्ट जॉब हा एक निराळा विचार आपल्याकडे आला. आज त्या क्षेत्रामध्ये आता आपण बघतो ते झोमॅटो काय काय निर्णय नावाचे लोक आहेत, ते आपले फिरतात मोटरसायकलवरून, त्यांना पण काहीतरी पैसे मिळतातच. परंतु त्यांचा जॉब हा किती वेळा डिलिव्हरी केली, कस्टमर कंप्लेंट किती आल्या, याच्या काय काय गोष्टी असतील त्याच्यावर विचाराचा अवलंबून असतो. त्यामुळे आपल्याकडे समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत नोकरीसाठी की मला एक स्टॅबिलिटी असावी, मी काय लोन घेतलं तर EMI द्यायचा तर तो मला देता यावा. आमच्याकडे कोकणातले लोक पूर्वी म्हणायचे बिराड थाटलं, मुंबईला आल्यानंतर बिराड थाटलं, ते बिराड थाटल्याची तरी संधी मिळावी. ही जी अपेक्षा सर्वसामान्य माणसं, त्याला अनुरूप नोकऱ्या निर्माण करणं हे पुढच्या काळामध्ये आणखीन एक आव्हान ठरणार आहे. आणि ते देखील आव्हान अशा वेळेला की ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या प्रत्येकाचं जीवन व्यापून टाकतं आहे, प्रत्येक जीवनाचा जवळजवळ सर्वस्पर्शी भाग झालेला आहे. अशाला नोकऱ्या कशा निर्माण करणार, आणि त्या करण्यासाठी की ज्या समाजाची अपेक्षा असणाऱ्या नोकऱ्या, त्या अनुरूप नोकऱ्या किंवा तशा तऱ्हेचं त्याला उत्पन्नाचं साधन, केवळ नोकऱ्या नाही तर उत्पन्नाचं साधन, एम्प्लॉयमेंट अँड लाईव्हलीहूड एकमेकाला जोडून आपण म्हणूया की अशा तऱ्हेचं आपल्याला कसं करता येईल, हे देखील एक आपल्याला 2047 सालापर्यंतचं आपल्या पुढचं एक आव्हान असेल. आणि ते आपण करू शकलो तर आपण निश्चितपणे एक चांगल्या खूप मोठा टप्पा गाठला असं होऊ शकेल. आज हे मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे पर डे उत्पन्नामध्ये आपला क्रमांक खाली आहे. तसंच ज्याला आपण ह्युमन डेव्हलपिंग इंडेक्स म्हणतो, त्यामध्ये जे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम करतं त्याच्यामध्ये त्यांनी 193 देशांची पाहणी करतात आज साधारणपणे. त्यामध्ये आपला क्रमांक होता 134. आता त्यात खूप सुधारणा झाली आहे, म्हणजे जवळजवळ 45% आपली सुधारणा झाली, त्याच्या आपण आधी खाली होतो. परंतु अजूनही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा. आणि ह्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये काही थोडासा बायस पण आहे, आपल्या देशातल्या सगळ्या अनुरूप विचार करून केलेला नाही आहे, पण तरी देखील त्याचा जर एखादा विचार केला तर जीवनमान कसं असेल ह्याचं कुठेतरी प्रतिबिंब ह्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये पडतं. आणि म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा लोकसभेत सांगितलं की माझ्या पुढचं लक्ष आहे ते ईज ऑफ लिव्हिंग, हे मला बनवायचं. ईज ऑफ लिव्हिंग
मला वाटतं त्या बाबतीत देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पल्ला गाठून तिथे आपण जर सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये, मग ते आरोग्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत, ह्या बाबतीत देखील आपल्याला त्या दृष्टीने विचार करावा लागेल. आपल्याकडे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी देशामधली लोकशाही म्हणजे केवळ दिल्लीतलं सरकार किंवा राज्याचं सरकार नसून प्रत्येक गावापर्यंत ते सरकार कसं पोचल्याचा विचार केला. डिसेंट्रलाइज डेमोक्रेसी, खऱ्या अर्थाने सत्तेचं विकेंद्रीकरण करून सर्वसामान्य माणसापर्यंत कसं नेता येईल याचा पहिला विचार केला. काही वर्षानंतर 73 आणि 74 घटनादुरुस्ती झाली आणि आज सगळ्या राज्यामध्ये 3 टायर गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात तसं आहे. म्हणजे केंद्रामध्ये केंद्र सरकार, दिल्लीमधलं राज्याचे सरकार, त्याची विधानसभाही असते आणि नंतर जिल्हा परिषद म्हणा, त्याच्यानंतर पंचायत समिती म्हणा किंवा गावातला आपण मराठीमध्ये ग्रामपंचायत म्हणतो, प्रत्येक राज्याच्या निर्णय नाव आहेत. पण ही जी ग्रासरूट डेमोक्रेसी झाली, आपल्याला 2047चा आपण विचार करतो आहे, आपण असा विचार केला पाहिजे की हे सगळं करण्याचा उद्देश काय होता. सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय की सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता यायला पाहिजे. आता एक जी मजा अशी आहे की देशाचा पंतप्रधान कोण निवडतं तर संसद निवडते. देशाच्या संसदमध्ये कोण निवडलं जातं त्याला आपण खासदार म्हणतो मराठीत. मुख्यमंत्री कोण निवडतं, विधानसभा निवडते. त्याचा विधानसभेत निवडून कोण जातं, आमदार जातो. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ग्रामेमध्ये निवडून कोण जाते, निर्णय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच. आता हे सर्व निर्णय लोकांचे निर्णय अधिकार आहेत, पण निवडून कोण देतं, एक तोच माणूस देतो. म्हणजे देशाचा पंतप्रधान शेवटी हा गावातला माणूसच कुठे ना कुठेतरी इनडायरेक्टली निवडून देत असतो. परंतु खऱ्या अर्थाने या संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचा सहभाग किती असतो. आता म्हटलं तर हे व्यवहार्य पण नाही आहे की देशाच्या संसदेमधल्या प्रत्येक विधेयकावर देशातल्या 140 लोकांची मतं घेतली जावी. कसं शक्य आहे. हे होतं ज्याला आपण रेफरंडम म्हणतो, ते रेफरंडम हा स्वित्झर्लंडमध्ये होतो. लहान सहान गोष्टी, हा रस्ता इथून न्यायचा तिथे न्यायचा, देशात रेफरंडम. आपल्याकडे शक्य नाही. स्वित्झर्लंड लहानसा देश आहे, परंतु नवीन टेक्नॉलॉजी जी येते आहे त्यामध्ये आज प्रत्येक माणसाकडे आधार कार्ड आहे, प्रत्येकाकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन नसतील पण मोबाईल आहे. आणखीन 10 वर्षात आपण विचार करतो 2047 सालाचा, म्हणजे आजपासून 22 वर्षानंतरचा. ह्या 22 वर्षामध्ये तंत्रज्ञान कुठेतरी मोठं, आणि यानंतर तर काय प्रचंड क्रांती होईल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीचं खरं खोटं पण आपण आहे की नाही सांगण्याची आपल्याकडे साधनं आहेत. मग आपण असा विचार केला की आपण या देशातल्या प्रमुख विषयांवर खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाचं मत जाणून घेऊन त्याप्रमाणे कायदे करण्याची एक निराळी व्यवस्था तयार केली तर खऱ्या अर्थाने लोकांना वाटेल की मी आज देश चालवतोय. आणि आज ह्या देशाच्या निवडणुकीमध्ये होणारा खर्च, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी, तो आजच्या विषयाचा चर्चेचा विषय नाही आहे, पण त्या अनेक गोष्टीवर ही तंत्रज्ञान जो आपला एक मारक ठरू शकतं, ते एक तारक देखील या दृष्टीने ठरू शकतं. असा एक मार्ग आपण शोधून खऱ्या अर्थाने एक लोकशाही 2047पर्यंत वेगळ्या तऱ्हेने आपण हे करू शकतो, ह्याचाही एक आपण कदाचित विचार आपण करू शकतो. आपल्या देशामध्ये विकास करताना देशप्रेम हे अमर हिंद मंडळ, हिंद अमर राहावं म्हणून स्थापन केलेलं मंडळ अमर हिंद मंडळ 47 साली स्थापना झाली. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. हातात मशाल घेतलेले लोक अनेक जण हळू स्वातंत्र्य सैनिक त्यावेळेला बाजूला झाले होते, पण तो कायम टिकाव म्हणतो. मी तुम्हाला एक वस्तुस्थिती घडलेली गोष्ट सांगतो. आता मग अशी म्हटलं की चीन आपल्यापेक्षा 6 पटीने त्याची मोठी अर्थव्यवस्था.
मी 2001ला देशाचा ऊर्जा मंत्री होतो आणि त्याच काळामध्ये संपूर्ण ऊर्जा क्षेत्रातले बदल केले. तर 18% देशामध्ये पॉवर डेफिसिट होती, पीक लेवल शॉर्टेज. त्यानंतर ती आम्ही जे सुधारणा केल्या ते कोणाला खरे वाटणार नाही कधी कसं होऊ शकलं. आपण पॉवर सप्लाय झालो होतो. त्यावेळी मी अनेक ठिकाणी जायचो. मला चीनच्या आणि आपल्या त्याच्यावर चर्चा जगभर सुरू होती. म्हणून मला चीनच्या पॉवर मिनिस्टरनी बोलावलं, म्हणून माझ्या बायकोला पण बोलावलं होतं. तर त्यावेळची गोष्ट सांगतो, म्हणजे मी हा माझा मुद्दा आणखीन जरा चांगल्या रीतीने लक्षात येईल. बायकोचं नाव उमा, ती होती 1994 वेळेला. तर आम्ही गेलो तर त्याने आमची अशी काय बर्दास्त राखली होती की जणू काय कुठच्या तरी देशाचा प्रमुख आला आहे. तर शिवशंकर मेनन म्हणून आपले राजदूत होते. ते म्हणाले असं कुठच्या देशाच्या मंत्र्याला देत नाही. तर चांगली आमची बर्दास्त राखली होती. एक आमची एक तरुण मुलगी ही आमची इंटरप्रिटर म्हणून पण आणि सगळ्या कोऑर्डिनेशनचं काम बघायची. खूप तरुण मुलगी होती. ती सकाळी यायची आणि आमचं सतत आम्हाला ठिकठिकाणी मी 3 गोवाचे डॅम बघायला गेलो होतो सगळं. तर रात्री उशीर व्हायचं, रात्री जे बँकवेट असायची, सकाळी परत ती मुलगी हजर. तर मी एकदा तिला विचारलं, तुझं लग्न झालं काय? लग्न, मुलगा वगैरे? तुम्हाला एक मुलगा मला. तर एकच मुलगा अलाउड होता चायनामध्ये. म्हटलं मग त्याला कोण बघतं? म्हणजे कधी कधी माझे आईवडील बघतात, कधी कधी माझ्या नवऱ्याचे आईवडील बघतात. तर म्हटलं मग तू कधी भेटते? म्हणजे कधी ते असं वेळ म्हणजे आता, कारण एक त्यातला आमचा एक विकेंड पण होता आमच्या त्या दौऱ्यामधला. म्हटलं तुझ्या रोजच काम असं कारण आय एम पार्ट ऑफ इंटरनॅशनल डिपार्टमेंट, त्यामुळे मला तुम्ही गेलात की दुसरा कोण येणार, तुम्ही यायच्या आधी कोण दुसरा आला होता, तेच करावंच लागतं. तर म्हटलं एवढं सगळं तू काम करतेस, म्हटलं ओव्हर टाईम किती मिळतो? आतापर्यंत मुलगी एकदम व्यवस्थित उत्तर देत होती. ओव्हर टाईम विचारलं तिला, काय चेहऱ्यावर काय एक्सप्रेशनच नव्हती. तर मला वाटलं की हिचं काय कळलं नसेल ओव्हर टाईम, म्हणून मी एक डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देतो. ओव्हर टाईम म्हणजे काय? 8 तासानंतर काम केलं तर आपल्याकडे तो अधिकार आहे, त्यासाठी आपण काही करू शकतो. तो विचार काय आमचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नसेल घटनेमध्ये, पण आपला मूलभूत अधिकार आहे, त्यासाठी भांडलंच पाहिजे. न्याय हक्कासाठी भांडणारे आपण आहोतच. तर हे ऐकल्यानंतर त्या मुलीने मला जे उत्तर दिलं, हे सगळ्यांना आपल्याला विचार करण्यासारखं उत्तर आहे. ती म्हणाली, यू मीन मनी? म्हटलं हो. म्हणजे आय वर्क फॉर माय कंट्री, आय डोंट वर्क फॉर मनी. आणि ती एवढ्या शांतपणे म्हणाली की मला अक्षरशः काय बोलावं तेच कळेना. ही एक लहान मुलगी, अर्थात ती तेवढी लहान नव्हती, नंतर मला कळलं ते चिनी लोक असताना लहान दिसतात, पण तरी देखील त्या एवढ्या वयातल्या त्या मुलीचा विचार आणि हे राष्ट्रप्रेम, हे आपल्याकडे जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या कामामध्ये भिनलं जात नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने जी आपल्याला अभिप्रेत आहे की एक महासत्ता म्हणा का काही नाव द्या, ते आपण होऊ शकणार नाही. तुम्हाला आणखीन एक त्यातलाच एक भाग सांगतो. मी खूप वेळा गेल्या 10-12 वर्षात गेलो नाही. आता मी चीनमध्ये अनेक मी तिकडच्या एशियालॉजी फोरमचा अध्यक्ष होतो. टेबल टेनिस फेडरेशनचा मी उपाध्यक्ष, मी अनेक कारणाने गेलो आहे. मी सगळ्या पार्लमेंटमध्ये आम्ही ग्लोबल पार्लमेंटरी फोरमचा पण मी अध्यक्ष होतो. ते चीनचं पार्लमेंट जे काय आहे, पार्लमेंट पीपल्स काँग्रेस म्हणतात, नॅशनल पीपल्स काँग्रेस, तिथे पण जायचं. ते एकदा मी शांघायला गेलो होतो आणि त्यावेळेला इकडे नुकतेच डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते. तो आपल्या शहरासंबंधित आहे म्हणून सांगतो. तर त्यांनी इकडच्या ABP चॅनल असो बहुतेक की नाही, ABP असणार, त्यावर स्टार न्यूज होतं. स्टार न्यूजनी एक तिकडे क्रू पाठवला आणि ते शांघायला गेले. शांघायमध्ये आपली कॉन्सुलेट आहे भारताची. तिकडे त्यांनी कॉन्सुलेटला विचारलं की मला एक तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा, की देशाचे पंतप्रधान म्हणत आहेत की आता मुंबईचं आम्ही शांघाय करणार, तर हे शक्य काय? तुम्हाला मी आत्ताच आलो ट्रान्सफर आणि तो पण आधी तुम्हाला कशाला उगीच बोला सरकारच्या बाजूने किंवा विरुद्ध, म्हणून त्याने आपले सुरेशकर सांगितलं. सुरेश प्रभू त्याला सगळं माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी येतो. त्यांनी मला विचारलं, माझा इंटरव्ह्यू घेतला, तो आलाही होता टी व्हीवर. मला विचारलं क्या है संभव है? तो हिंदीमध्ये विचारलं. हाँ बिल्कुल संभव है. क्या मुंबई का शांघाय बन सकता है? बिल्कुल बन सकता है. अरे तू एकदम चकित झाली, एवढं कसं काय सांगतो? तो कैसे बनेगा?
मतलब इसके लिए पहले एक बात करनी पड़ेगी कि भारत को चीन बनाना पड़ेगा। तो उसका मतलब जिस तरह से चीन का कारोबार चलता है उसी तरह से अपने को भी सोच बदल के करना पड़ेगा। उसके लिए क्या करना पड़ेगा? उसके लिए सभी भारतीयों को चीनी जैसे सोच उनके दिल में लानी पड़ेगी, जो देश के प्रति उनकी भावना है उसको हमको पहिले जागृत करना पडेगा। आणि मग मी हा त्याला किस्सा सांगितला जो मी तुम्हाला आत्ता सांगितला। तर खऱ्या अर्थाने आपल्याला देशाला पुढे न्यायचं असेल तर शेवटी देश म्हणजे काय, तर सगळे नागरिक, त्या नागरिकांमध्ये जोपर्यंत देश आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याचं श्रेय अनेकांना दिलं जातं आणि योग्यही आहे। त्यातला कोणाचा वाटा कमी जास्त असं आपण कधीच म्हणू शकत नाही, कारण शेवटी प्रत्येकाने त्याचं योगदान दिलं, स्वातंत्र्य मिळालं। परंतु सगळ्यांनी काही ना काहीतरी केलं ना। आज जोपर्यंत आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटत नाही की मी खऱ्या अर्थाने, मग त्याचं नाव काही असेल, महासत्ता असो किंवा नसो, मी माझ्या देशाला आजच्यापेक्षा खूप जास्त चांगल्या प्रमाणात मोठं करणार, निराळं करणार, देशाच्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, ही जोपर्यंत भावना प्रत्येक नागरिकामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे आपलं स्वप्न आहे किंवा आपलं उद्दिष्ट आहे हे खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकणार नाही। आणि ते करण्यासाठी राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे। सुदैवाने आज आपण गेल्या काही वर्षात पाहिलं तरी भावना खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागृत झाली आहे। आज बऱ्याचदा आपण प्रत्येक लोक सांगतात नाही नाही मेरे को देश के लिए कुछ करना है। आता काय करायचं याच्या प्रत्येकाच्या निर्णय गोष्टी असतात। जेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं सगळ्यांनी शाळा सोडून द्या, तर शाळा सोडून देणं म्हणजे राष्ट्रप्रेम होतं। नोकरी असेल नोकरी सोडून द्या, ते पण राष्ट्रप्रेम होतं। पण आता सगळ्यांनी नोकऱ्या सोडायची गरज नाही, कारण आधी मिळाल्याच नाही तर सोडणार कुठून, त्यामुळे आता गरज नाही त्याची। परंतु शिक्षणही सोडण्याची गरज नाही, कारण तर त्यावेळेला जी परिस्थिती होती ती निराळी होती, आजची परिस्थिती निराळी आहे। पण आज कमीत कमी आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांना देशाबद्दल एक प्रेम, पण ते कधी होईल सर, आपल्याला सर्वसामान्य माणसाला समानता ही हा एक युटोपियन आयडिया आहे। सगळ्यांना समानता, निसर्गाने पण सगळं समान केलं, पण कमीत कमी विषमता दूर करून आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या मिनिमम ज्या अगदी प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे। आता हे करायचं असेल तर मी खरं म्हणजे आता मी वेळ झालेला आहे, पण मी थोडक्यात सांगतो। हे महासत्ता हा जो आपला एक कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये मिलिटरी पॉवर हा एक कॉन्सेप्ट आहे। तर मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्यावर एवढी आक्रमण झाली की आपण आपल्यासारखा देश हा जोपर्यंत सुरक्षित करण्यासाठी सगळ्या खऱ्या अर्थाने कोणत्याही तऱ्हेचं परकीय आक्रमण आपल्याला कसं येणार पाहणे आपल्याला आवश्यक, कारण आपण त्यामध्ये पूर्णपणे गांजून गेलेलो आहोत, किंवा त्यामुळे आपण मागे गेलो। आपली लुटमार झाली पारतंत्र्याच्या काळामध्ये, सांस्कृतिकदृष्ट्या देखील आपली गळचेपी झाली, आपलं स्वातंत्र्य गेलं आणि त्याचबरोबर आपलं असणारी एवढं मोठं रिच हेरिटेज जे होतं ते देखील बऱ्याच प्रमाणात त्याच्यावर विपरीत परिणाम झाला। म्हणून आवश्यकच आहे, परंतु तरी देखील एक विचार केला पाहिजे की शेवटी जेवढा आपण डिफेन्सवर खर्च करू तोच खर्च देशातल्या इतर कुठच्या तरी सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी राबवला जाऊ शकतो। आणि म्हणून आपल्या देशाची पूर्णपणे पब्लिक फायनान्स जो आहे त्याचं देखील स्वरूप आपल्याला बदलावं लागेल की किती खर्च किमान आपल्याला शिक्षणात केला, आपण म्हणतो 6% ऑफ GDP केला पाहिजे, पण आपण खऱ्या अर्थाने कसं करू शकू, आपण खऱ्या अर्थाने कशा दृष्टीने एक सामाजिक लोकांना सुरक्षितता कवच कसं देऊ शकू, त्यासाठी खर्च कसा करता येईल, हा पब्लिक फायनान्सचा विषय आहे। आणि ते करता पब्लिक फायनान्ससाठी मग आपण टॅक्स लावूया, अजून की झालं, हा टॅक्स पण देखील कमी कसा करता येईल, कारण हे दोन्ही कठीण गोष्ट आहे सगळी, पण ते करणं शक्य आहे, ह्याचं ऑप्टिमायझेशन केलं पाहिजे। कारण शेवटी काय होतं की सगळ्या माणसाचं उत्पन्न त्यातूनच आपण कर देतो, तर माझ्या उत्पन्नातला मी कर जास्त दिला तर स्वाभाविक आहे की माझ्या मुलाच्या शिक्षणाला मी खर्च कमी करेन, हे स्वाभाविक आहे की माझं सेविंग त्यामुळे कमी होईल, माझं जे माझी क्षमता जी होती पैसे वाचवण्याची ती कमी झाली, सेविंग्स रेट कमी झाला, तर उद्या इन्व्हेस्टमेंट देखील करणं सरकारकडून करणं बाहेरून पडत जाणार पाहिजे, अमेरिका करत आहे। आणि म्हणून सगळ्या गोष्टी एकत्रित विचार करून पब्लिक फायनान्सचं मॅनेजमेंट हे देखील 2047च्या वेळेला आपल्या पुढचं एक निराळ्या तऱ्हेचं एक मॉडेल आपल्याला तयार करावं लागेल। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या तर मला पूर्णपणे खात्री आहे की आपली क्षमता निश्चितपणे
जगातला एक प्रचंड चांगला देश होण्याची आहे. महासत्ता शब्द मी वापरत नाही, परंतु ती क्षमता पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. त्यातल्या काही गोष्टीचा मी उल्लेख केला. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर मला 100% वाटतं की ज्या कारणासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केलं, अनेक मुलं अशी होती की त्यांनी विशी गाठली नव्हती आणि ते फासावर गेले. अनेक तरुण असे होते की ज्यांचं लग्नही झालं नव्हतं, त्यांनी स्वतःला आपल्या जीवाचं दान करून टाकलं. मग ह्यांची जी अपेक्षा होती स्वातंत्र्य मिळवण्याची, ती पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलणं हे आपल्याशी जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपण केलं तर आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवण्याचा आनंद त्या स्वातंत्र्य सैनिकांना होईल की जे आज आपल्यात नाहीत. आणि खऱ्या अर्थाने होणाऱ्या पुढच्या पिढीच्या लोकांना असं वाटेल की ह्याचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मी केलं पाहिजे, कारण ह्या सामाजिक व्यवस्थेचा फायदा हा मला होतोय, तोच कायमचा मिळत राहायचा असेल तर ही व्यवस्था टिकवण्यासाठी, ती आणखीन मजबूत करण्यासाठी मला काम केलं पाहिजे. हा विचार करून आपला पुढचा का आपण करू शकू. म्हणून मी इथेच थांबतो. मगाशीच म्हटल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन. काही प्रश्न पाठवायचे असेल तर मी तर लिहून पाठवलेत, तर मी तुम्हाला सगळ्यात प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न पण करेन. 1-2 मिनटात बघा. 2 इथून केलं चालेल. check. Check. मी आता जिथे थांबलो तिकडचाच प्रश्न आधी विचारला होता. अत्यंत जास्त करबोजा आणि केंद्र राज्य सरकारच्या कर्जाचे प्रचंड प्रमाण यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आहे. मला वाटतं आताच मी सांगितलं आणि तुम्ही त्याचा अनुभव पण घेताय, तर त्याचं उत्तर पण तुमचं नाव दिलं नाही, मी नाव वाचूनच सांगणार होतो. तर मी आता शेवटी जिथे सांगलं तिथेच तो प्रश्न असा आहे की अत्यंत जास्त करबोजा आणि केंद्र राज्य सरकारच्या कर्जाचे प्रचंड प्रमाण यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आहे. मी आता त्याच्याबद्दल सांगितलं. आपल्याला कर बघा शेवटी असं आहे की आपलं टॅक्स टू GDP रेशो ज्याला म्हणतो की देशात सगळं राज्य सरकार कर्जाला काय कर लावतं, केंद्र सरकार लावतं. आपल्याकडे सुदैवाने इन्कम टॅक्स फक्त केंद्र सरकारच लावतं. अमेरिकेमध्ये इन्कम टॅक्स दोन्ही राज्य पण लावतं आणि केंद्र सरकार पण लावतं, तिकडचं फेडरल गव्हर्नमेंट. आपल्याकडे एकच जण लावतात. पण तरी देखील अनेक इनडायरेक्ट टॅक्सीस आहेत. तर GST आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे काही लोक कर्ज टॅक्स भरत नाहीत. चार्टर्ड अकाउंटंट सुभाष सराफ लिडिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते त्यांना त्यांच्याप्रमाणे किती कर भरतात रिटर्न्स 8-9% लोक फक्त भरतात. खरं आहे, हे इन्कम टॅक्स पेयर्स आहेत. पण देशातला प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी वस्तू खरेदी करतो, काही ना काहीतरी सेवेचा लाभ घेतो. ह्या प्रत्येक गोष्ट तो GST देतो. म्हणजे आज आपल्या देशातला प्रत्येक माणूस हा कर देतोच, त्याचं प्रमाण निराळ असेल. आता त्याचा जर एकत्रित विचार केला तर एक जगामध्ये एक त्याचा मापदंड आहे टॅक्स टू GDP रेशो. GDPच्या किती प्रमाणात टॅक्स कलेक्शन केलं जातं. तर आपलं आजचं प्रमाण जवळजवळ 19.5% आसपास आहे. ज्या OECD कंट्रीज ज्याला म्हणतात ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक अँड कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट, सगळ्यात जगातल्या श्रीमंत देशांची एक संस्था, त्याच्या जवळपास आपण गेलो. म्हणजे आपल्याकडे कर कमी नाही आहेत, फक्त आपल्याला कर केल्यानंतर त्याचा वापर कशासाठी करायचा याचा विचार केला पाहिजे. आणि तो देखील ह्याचा बोजा लोकांपर्यंत कसा पडेल म्हणून हा एक महत्त्वाचा प्रश्न पुढच्या काळामध्ये नक्कीच राहणार आहे. दुसरा प्रश्न आहे, परत नाव नाही आहे. यू हॅड सजेस्टेड द मोस्ट ॲम्बिशियस प्रोजेक्ट ऑन कनेक्टिंग द रिव्हर्स, वाय इट हॅज नॉट वर्क डिस्पाईट सोल्युशन टू द कंट्रीज वॉटर प्रॉब्लेम. आता हा जो प्रश्न आहे मी घेतो. हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा. आपल्या देशामध्ये केवळ 4% पाणी आहे. जगातल्या फ्रेश वॉटरपैकी फक्त 4% आपल्या देशात आहे. आणि पाण्याशिवाय काही जगताच येत नाही.
आणि म्हणून पाण्यावर खूप विचार करावा लागेल. त्यासाठी ब्रह्मपुत्रेमध्ये जो आपल्या देशाचाच भाग आहे त्याच्या नदीच्या पात्रामध्ये 18,000 क्युबिक मीटरपेक्षा जास्त दरडोई पाणी आहे. आणि पेनार म्हणून दुसरं जे नदीचं पात्र आहे तामिळनाडूमध्ये तिकडे 350 क्युबिक मीटरपेक्षा कमी आहे. एका देशातली 2 भाग. आम्ही सगळे म्हणतो एका देशाचे नागरिक, परंतु पाण्याची एवढी विषमता. म्हणून त्यावर विचार करण्यासाठी नद्या जोडणीचा विचार केला होता. हा प्रश्न असा आहे की त्याच्यावर अजून एक पुढच्या वर्षी बोलवलं तर परत मी याच्यावर 1 तासभर व्याख्यान मग अशी सुभाष सराफ सांगत होते. एकदा मी याच्यावर 1.5 तास बोललो होतो हल्लीच काही वर्षापूर्वी. तर पण हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, तो केला पाहिजे. त्याच्यासाठी ते करत असताना आपल्याला पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे. पर्यावरणाला नष्ट करून हा प्रोजेक्ट होता कामा नये, हे महत्त्वाचं आहे. यू टूक अस एज पॉवर मिनिस्टर टू द पाथ ऑफ सॉल्विंग पॉवर शॉर्टेज विच वॉज सो अक्यूट. मग अशी बोलताना बोललो, पार्ट ऑफ द सोल्युशन केम फ्रॉम डिफरंट रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आर यू सॅटिस्फाईड विथ रिन्युएबल एनर्जी प्रोडक्शन वेन विल बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड थर्मल पॉवर ॲज सोर्स ऑफ पॉवर. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी थर्मल पॉवर ज्याला आपण म्हणतो हे प्रामुख्याने गॅस किंवा कोळशावर आधारित आहे. आणि त्या पॉवर जनरेशन केल्यामुळे ह्या तऱ्हेच्या इंधनाचा वापर केल्यामुळे आपल्याकडे मी तिकडूनच बोलतो. या नाही मी मी खाली इथे ठेवतो. या इंधनाचा वापर केल्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात. ज्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे कोळसा गॅस ज्याला फॉसिल फ्युएल म्हणतो ह्याच्या वापरामुळे जो ग्रीन हाऊस गॅस येतात त्यामुळे पर्यावरणातले बदल होतात ज्याला क्लायमेट चेंज म्हणतो. आणि त्याचे दुष्परिणाम किती हा आणखीन एक चर्चेचा मोठा विषय आहे. आणि त्यामुळे रिन्युएबल सोर्सेस हा चांगला पर्याय आहे. आपल्याकडे आजही आपली जी एनर्जी बास्केट आहे त्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असलं तरी देखील आजही केवळ थर्मल पॉवर ही 50% जास्त आहे. आणि म्हणून 60% जास्त आहे. एकेकाळी अजूनही जास्त होती. त्यामुळे ते कमी करावंच लागेल. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली. मी पॉवर मिनिस्टर्सना इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आणलाच होता, पण त्याच वेळेला एनर्जी एफिशियन्सी लॉ म्हणून एक कायदा आणला होता. त्यामुळे असं झालं की फॉर 1 युनिट ऑफ GDP ग्रोथ आपल्याला पूर्वी जेवढी पॉवर लागायची त्याच्यापेक्षा आज 25% कमी पॉवर लागते, कारण आपली एनर्जी एफिशियन्सी वाढली. सो टुडे वी कॅन जनरेट मोर इंडस्ट्रियल प्रोडक्शन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विथ लेस कन्झम्पशन ऑफ पॉवर. त्यामुळे हा एक भाग झाला आहे. पण तरी देखील युअर क्वेश्चन इज ॲब्सोल्युटली राईट. तुमचा प्रश्न इंग्रजीत होता. यू आर ॲब्सोल्युटली राईट की आपल्याला जास्तीत जास्त रिन्युएबल एनर्जीचं प्रमाण आपल्याला करावं लागेल. जाती धर्माच्या भिंती उभ्या राहिल्यास देशाचा विकास होण्यास अडथळा निर्माण होतो. यावर देशात काय करता येईल? मनोहर साळवी साहेब, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. मगाशीच म्हटल्याप्रमाणे आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं प्रिॲम्बलमध्ये देखील की खऱ्या अर्थाने एकच संघर्ष जरी जमला नाही तर कमीत कमी विषमता दूर करणारा समाज करायचा. आणि जाती धर्म ही विषमतेमध्येच एक कारण आहे. त्यामध्ये आपल्याला हे केलं पाहिजे. तुम्ही बसा मी देतो. हाऊ डज द गव्हर्नमेंट फॅक्टर इन कॉन्ट्रिब्युशन ऑफ अनऑर्गनाइज्ड सेक्टर इन टू GDP? Lakhs of crores have been disbursed under Mudra scheme to small business men and women. How is it monitored? आता खरं म्हणजे हा मुद्रा किती यशस्वी झाली की नाही याचं एक इव्हॅल्युएशन नीती आयोग करत पण असतं. परंतु त्या दृष्टीने मला वाटतं हा चांगला उपक्रम पंतप्रधान स्वतः त्याचं मॉनिटरिंग करतात. आता कितपत ते इफेक्टिव्ह आहे त्याचा रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तो बघता पण येईल. संपदा कोलटकर की पर्यावरणाच्या दृष्टीने सर्क्युलर इकॉनॉमी सर्वात जास्त शाश्वत मानली जाते. त्या दृष्टीने देशाची प्रगती करताना काय केलं पाहिजे आणि काय केलं जाते. तुमच्या माहितीसाठी सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे आपण एखादी गोष्ट निर्माण केली तर ती टाकून न देता टाकाऊपेक्षा टिकाऊ कशी करता येईल असं आपण म्हणतो. त्याचं ते थोडंसं आपण क्लिशे झालं, बोलता बोलता आपण काही गोष्टी वापरतो, परंतु खऱ्या अर्थाने हे सगळं होण्यासारखं आहे. मी स्वतः युनायटेड नेशन आपल्या युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा सिनियर ॲडवायझर होतो. त्याचं व्हिएन्नाला हेडक्वार्टर्स आहे. त्यावेळेला आम्ही नवीन कॉन्सेप्ट चालू केला होता. कुठची गोष्ट जन्माला आली, जन्म कुठे होतो? क्रेडलमध्ये, म्हणजे पाळण्यात जन्म होतो. आणि त्याचा एंड कुठे होतो? स्मशानात होतो. तर क्रेडल टू ग्रेव्ह असं आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो की जन्म झाला आणि मला मरणात ग्रेव्हमध्ये जाणार.
पण कॅन इट बी क्रेडल टू क्रेडल? एक जन्मलेला व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचा परत पुनर्जन्म, आपण मानतो पुनर्जन्माला, त्या वस्तूचा पण पुनर्जन्म का होऊ नये? आणि दिस इज व्हॉट इज एक्झॅक्टली मेंड बाय सर्क्युलर इकॉनॉमी. त्याच्यावर खूप काम होतं आहे. हे तुम्ही एक एक जे विषय सांगता ते माझ्या एवढे आवडीचे आहेत, पण त्याच्यावर मला वाटतं की एक एक तास बोलण्यासारखेच विषय आहेत हे सगळे. म्हणून एक दिवशी पुन्हा कधीतरी एकदा आपण याच्यावर विस्तृतपणे चर्चा करू. बळवंत दळवी, चीन पाळण्यात भूप्रदेश भारताचा आपण कधी मिळवणार? डॉलरच्या रुपया कधी सक्षम होणार? महासत्ता तेव्हाच भारतवर्ष वाटते. बरोबर आहे, तुमचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे. त्यामध्ये तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये मी दळवी साहेब काय चुकीचं असं म्हणत नाही. आपल्याला सगळ्याच गोष्टी एकत्र विचार केला पाहिजे. एक प्रतितेज लेखपाल, माजी कॉमर्स मंत्री म्हणून आपण याचा विचार करून आपली अर्थव्यवस्था 2030 कशी असावी असा काही आराखडा तयार केंद्रकाल दिला आहे का? मी हा रिपोर्ट तयार केला होता. विजय जोशींनी प्रश्न विचारला. मी जेव्हा कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर होतो तेव्हा महासत्ता वगैरे विचार केला नव्हता, पण $5 ट्रिलियन इकॉनॉमी कसा होईल ह्याचा विचार केला होता. आणि त्यावेळेला 20% ऑफ $5 ट्रिलियन विच इज $1 ट्रिलियन हे सेवा क्षेत्र उद्योग क्षेत्रातून येईल. अनदर 10% हे कृषी क्षेत्रातून येईल, म्हणजे आणखीन $1 ट्रिलियन, आणि $3 ट्रिलियन हे सर्व्हिस मिळेल असा विचार केला होता. ही नुसती आकडेमोड नव्हती, त्याच्या प्रत्येकावर एक कॉन्क्रीट ॲक्शन प्लॅन केला होता. म्हणजे आता उदाहरणार्थ कृषी क्षेत्र, तर आपलं क्रॉपिंग पॅटर्नमध्ये काय बदल केले पाहिजेत. देशातली पहिली ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी मी कॉमर्स मिनिस्टर असताना तयार केली. त्यावेळी आपल्या देशाचे एक्सपोर्ट फक्त $26 बिलियन होते. तर मी सांगितलं की ते 10 वर्षात $100 बिलियन जातील. आता ऑलरेडी 76 बिलियनच्या पुढे गेलेले आहेत. ते काय होईल, त्याचं उत्पन्न कुठे जाईल? शेतकऱ्याकडे जाईल. ॲग्रिकल्चर एक्सपोर्टची गरज अशासाठी आहे की एखाद्या गोष्टीचं उत्पादन वाढलं तर म्हणून आपण काय जास्त खात नाही ना. उद्या कांदे स्वस्त झाले म्हणून आपण सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्ट लंच डिनर फक्त कांदेच खाण्याचं काय करत नाही. कांदे स्वस्त आहेत म्हणून. म्हणजे शेवटी उत्पादन वाढलं पण त्याची तेवढे लगेच वापर झाला नाही तर किमती पडतात. म्हणजे शेतकरी बिचारा दोन्ही बाजूने मेला. उत्पादन वाढवण्यासाठी खर्च जास्त झाला, किंमत कमी झाल्यामुळे तो साफच बुडून जातो. तर ते जर आपण निर्यात केलं, कारण त्याचं डोमेस्टिक त्याचं कन्झम्पशन लगेच होणार नाही म्हणून, तर त्याचा फायदा होईल. तसंच उद्योग क्षेत्रात कुठची इंडस्ट्री आपल्याला वाढवता येईल, कुठच्या नवीन इंडस्ट्री येता येईल, तर सगळ्याचा विचार करून आपण केलं. तुमचा प्रश्न जो होता त्या दृष्टीने की कॉमर्स मिनिस्टर्सना काय केलं. रत्नप्रभा दांडेकर, भ्रष्टाचार कसा नष्ट होईल याच्यावरती सरकार दुर्लक्ष करावे, हे तुमचा प्रश्न हे प्रश्न मी पडण्यापेक्षा मी म्हणेन चांगला विचार आहे, सुविचार आहे. त्यामुळे आपल्या हे सगळे सुविचार आपल्याला मार्गदर्शन, जसं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणून आपल्या घटनेमध्ये आहे की ते काही ज्या गोष्टी विचार करून घटना चालवावी अशी घटनाकारांच्या सरकारकडून अपेक्षा होती. तर तुमचे विचार हे देखील मला वाटतं त्या दृष्टीनेच आहेत की देश चालवताना काय करावं ह्या दृष्टीने तुमचं मार्गदर्शन असं मी मानतो. भारतात परदेशी उपयोग येतील अशी जी अपेक्षा होती त्या तुलनेत वेग कमी काय, आंतरराष्ट्रीय उत्पादन करता देश म्हणून विकसित होण्यास अडचणी आहेत. पण हा एक कसं आहे, भारतातील शेती प्रोफेशनल पद्धतीने कशी करता येईल, विकसित आणि अविकसित देशातील आर्थिक विकास जर मोठी दरे, विषमता आपल्याकडे, यावर काय उपाय आहे. मी शामराव बनसेकर, दादा गावकर यांचा निकटवर्ती 2014 नदीकोल प्रकल्पाशी संबंधित आपण त्याच्या प्रणेते अभ्यासक म्हणून आपली समाज सर्वसाधारण ओळख ह्या करपाचे सध्या स्वरूप काय. आता थोडक्यात बोललो. मी काय म्हणतो, करप्शनचा किती परिणाम होईल तो दुसरा अनेकाचा प्रश्न आहे. दैव उत्पन्न एवढाच लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी आपण काय पाऊल उचलणार आहात. किरण शाह, मला वाटतं ना दुर्दैवाने आपल्याकडे लोकसंख्या नियंत्रण हा विषय आपण जवळजवळ आता मनातून काढूनच टाकला आहे. का आपण असं मानतो की पॉप्युलेशन इज अन असेट, खरं आहे, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून डेमोग्राफिक डिव्हिडंड का, कारण आपले सगळे लोक तरुण आहेत. मी नेहमी विचारतो, या लोकसभेत पण विचारलं होतं पंतप्रधान मनमोहन सिंग असताना, की हे तरुण लोक कायमचे तरुण राहणार काय. हे जे तरुण कधीतरी म्हातारे होणार, म्हणजे दॅट असेट विल बिकम अ डिफरंट काइंड ऑफ अ चॅलेंज. तर म्हणून लोकसंख्यावर नियंत्रण कशाने करावं हा निळा विचार आहे. कारण जे 1975 ते 77
देशामध्ये आणीबाणी असताना ज्या तऱ्हेने केलं गेलं त्याचे खूप विपरीत परिणाम झाले. परंतु ह्याचा अर्थ लोकशाही लोकसंख्या नियंत्रणासाठी काहीच करू नये असं मी अजिबात मानत नाही. त्याच्यावर खरोखरच आपल्याला काम केलं पाहिजे. सौ तन्वी नेरुरकर, केंद्रात असताना एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सर्वात कठीण आव्हान कोणतं, तो अनुभव सांगा विनंती. आता मी तुम्हाला परत प्रत्येक निर्णय कठीणच असतो खरं सांगायचं तर. मी जेव्हा रेल्वे मंत्री झालो तेव्हा मी माझं दोनदा रेल्वे अर्थसंकल्प सादर केले होते. त्याला पहिला दोन त्याच्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प गेलेच नाहीच आहेत. तो पहिला अर्थसंकल्प केला तेव्हा मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की एवढी काय काय रेल्वेची आव्हानं पहिल्यांदा माझ्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितली होती लोकसभेत. आणि नंतर मी म्हटलं होतं की सगळं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं आता हे होणार कसं. आणि मी म्हटलं मग शेवटी एकच विचार केला, ए प्रभू तूच काहीतरी कर बाबा म्हणून. तर ते मी माझ्या भाषणात म्हटलं होतं. मला वाटतं अशा तऱ्हेची अनेक आव्हानं प्रत्येक क्षेत्रात असतात. मी जेव्हा पॉवर मिनिस्टर होतो तेव्हा असं भाषण असतानाच पॉवर निघून जायची. आणि म्हणून त्यावेळेला ठरवलं होतं की पॉवर, आणि किती कठीण विषय तुम्हाला कल्पना येणार नाही की पॉवर सेक्टरमध्ये बदल करणं हे इम्पॉसिबल गोष्ट होती. पॉवर राज्याचा विषय आहे. जेव्हा अटल बिहारीच्या सरकारमध्ये असताना मी पॉवर मंत्री होतो त्यामध्ये इंडियाची सरकार आधी राज्यात ठिकठिकाणी कमी होती. राज्यात पॉवरफुल सगळे मुख्यमंत्री होते. अशा वेळेला देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, म्हणजे देशाच्या म्हणण्याच्या हल्लीच्या काळात पहिल्यांदाच फ्री पॉवर मी बंद केली होती. देशात कुठच्याही राज्य फ्री पॉवर देत नव्हतं. हे सगळ्यात इम्पॉसिबल गोष्ट कोणाला खरी वाटणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी आणि त्या पॉवर सेक्टरमधले रिफॉर्म्स हे देखील एक आव्हानच होतं. ते देखील त्याच वेळेला केलं होतं. हे अमर राजाध्यक्ष आमच्या ओळखीचे आहेत जुने. कॅन वी रीच बाय 2047 टार्गेट इफ इम्प्लिमेंटेड, वन नेशन वन इलेक्शन, गेट द 3 सिस्टीम प्रेझेंटली. हे बघा, या वन नेशन वन इलेक्शन आणि देशावर महासत्ता बनवणं ह्याचा म्हटला तर एकाशी तसा, परंतु इट्स अ गुड आयडिया. आपल्या देशामध्ये 1967पर्यंत 1952ला पहिली निवडणूक झाली लोकसभेची. त्यापासून 1967पर्यंत जवळजवळ विधानसभा आणि लोकसभा एकाच वेळेला होत असत. आणि 1967ला मगाशी म्हटल्याप्रमाणे जी घटना दुरुस्ती त्याच्यानंतर झाली की ज्यामुळे लोअर गव्हर्नमेंट्स घटनेदृष्टीने जिल्हा परिषद वगैरे तयार झाली. परंतु वन नेशन वन इलेक्शनमध्ये प्रॅक्टिकल ज्या अडचणी आहेत त्या देखील दूर करता येतील. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला हे करण्यासाठी आपल्याला हा चांगला विषय तो केला पाहिजे. आमच्या अनुराधा ठाकूर आपल्या सगळ्यांना माहीत असेल की नाही माहीत नाही, स्टेट बँकेमध्ये अतिशय चांगल्या वरिष्ठ अधिकारी होत्या. खरं म्हणजे माझ्या दृष्टीने मी असतो तर त्यावेळेला ठरवणार तर त्यांना चेअरपर्सन होण्याच्या लायकीच्या अनुराधा ठाकूरबाई. त्यांनी चांगला प्रश्न विचारला तर त्यामुळे त्यांच्या आधी ओळख करून दिली काय म्हणतात ते. इंडिया इज ॲट 125th प्लेस इन पर कॅपिटा GDP. दिस इन्क्लूड द इन्कम अंबानी, अडानी अँड लार्ज कॉंग्लोमरेट्स. To know the real per capita GDP, shouldn't we exclude the income of at least 100 to 500 wealthy individual? That will reflect the real near status. ह्याच्यापेक्षा चांगलं त्याने प्रश्नाचं उत्तर आहे की पर कॅपिटा इन्कम जेव्हा आपण म्हणतो दरडोई उत्पन्न, त्यामध्ये सगळ्यांचं उत्पन्न येतं. आता जर आपल्या वेल्दिएस्ट लोकांचं उत्पन्न पण त्याच्यात आलेलं असतं, ते जर बाजूला केलं तर आपल्याला खरं उत्पन्न कळू शकेल. आणि त्याचं आणखीन एक चांगलं उदाहरण तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे तुम्ही, की आज आपल्या देशामध्ये आपण 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतो. चांगली योजना आहे, कारण 80 कोटी लोकांना अशासाठी देतो की नाहीतर ते जगू शकणार नाही म्हणून. म्हणजे ह्याचा अर्थ ते 80 कोटी लोकांचं उत्पन्न एवढं कमी आहे की उत्पन्नच नाही जवळजवळ, म्हणून त्यांना आपण मोफत अन्नधान्य देतो. म्हणजे हे 80 कोटी लोक असे आहेत. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे वरच्या ज्यांचं उत्पन्न एखादं $150 बिलियन, एखादं $100 बिलियन असे ज्यांचं वेल्थ आहे ती जर आपण दूर केली तर खऱ्या अर्थाने आपलं मीन हे $2,200 आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो, ह्याच्यामध्ये सगळेच आले. अंबानी पण आले, आले आणि आपल्या इकडचे धारावीचे लोक पण आले. आता धारावीचे लोक काय तेवढे गरीब नाहीत आणि गरीब लोक देशात आहेत, पण ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम करून आपण काढतो. सो युअर क्वेश्चन ॲब्सोल्युटली राईट. जर आपण खरं तर आपल्याला खरं कळेल की आपलं पर कॅपिटा इन्कम किती आहे. रंजन नाबर, डॅलास, टेक्सास. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर अपॉइंटमेंट ॲट ब्लूमबर्ग. Can you please share your role and responsibility of this position? We help Indian financial world. अरे बाप, इट्स अ
तुम्ही आय एम ग्लॅड दॅट यू कम फ्रॉम टेक्सास, डॅलस, विच इज फार ब्युटिफुल सिटी. पण नाबारसाहेब, मी तुम्हाला थोडक्यात हा उत्तर सगळ्यांना सांगण्यासाठी वेळ घालवत नाही, पण आय एम ग्लॅड त्या ब्लूमबर्गने मला त्यांच्या ग्लोबल ॲडवायझरी बोर्डवर घेतलं आहे. ॲक्च्युली दॅट रोल इज ऑब्वियसली मल्टीफॅसेटेड, आणि त्याच्यात म्हणजे आय एम ऑलरेडी इन्वॉल्ड विथ 16 ग्लोबल ऑर्गनायझेशन. सो दिस इज यट अनदर वन. सो मी बऱ्याच गोष्टी करत, मी आत्ताच अमेरिकेहून आलो. आता आय डिडंट कम टू टेक्सास, मी वेस्ट कोस्टला होतो. आय वॉज इन कॅलिफोर्निया बे एरियामध्ये. तर जयंत कोशे, सध्या फुकट सदण्याच्या घोषणा करणं योग्य आहे का? त्यातून महासत्ता येईल का? मी कशाची महासत्ता? फुकट येण्याची येऊ शकेल लवकरच, परंतु तुमचा प्रश्न योग्यच आहे. तर बेरोजगारी, गरिबी, अनियंत्रित नोकरशाही, शासकीय यंत्रणा, भ्रष्टाचार असे आपल्या देशात चालू आहे. सरकारी कामात दिरंगाई, प्रश्न कधी सुटणार? खरं आहे. आता हे आपल्या ज्ञानदेवांनी सांगितलं होतं, सगळ्यांचं चांगलं हो, सगळ्यांचं, त्यातलाच हा विचार आपण एक प्रार्थना करूया की ह्या सगळ्या गोष्टी. प्रदीप देसाई हे सुद्धा एक चांगले साहित्यकार पण आहेत. प्रदीपजी कुठे दिसत नाही तुम्ही मला, पण तुम्ही त्यांनी विचारले सरकारी नोकऱ्या, प्रायव्हेट नोकऱ्यांचे फायदे तोटे काय आहेत आपल्यामध्ये. तर फायदे आणि तोटे, तुम्ही हे रिझर्व्ह बँकेमध्ये होते प्रदीप देसाईजी, त्यामुळे त्यांना एक बाजू माहिती आहे. परंतु हे बघा, दोन्हीकडे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. सरकारी नोकरीमध्ये आता तर नवीन पे कमिशन अपॉइंट झाले. म्हणजे आता सध्या तुम्हाला कल्पना असेल तर माहीत नाही की सध्या शिक्षकाची नोकरी असेल गावामध्ये तर शिक्षकाला साधारणपणे 40-50 पगार मिळतो. नवरा बायको दोन्ही शिक्षक आणि नवरा बायको असतील, गावात राहत असतील तर 1 लाखभर रुपये मिळतात. म्हणजे सरकारी नोकरी आहे. आता त्या 1 लाख रुपये खर्च कसे करायचे, गावात काय खर्च करणार, कशात करणार? त्यामुळे ही सरकारी नोकरीचा फायदा. अर्थात प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही काम करसाल तर तुम्हाला अनेक तऱ्हेच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात, नवीन तऱ्हेच्या चांगल्या तऱ्हेचे अनुभव होतात, करिअर ॲडव्हान्समेंटच्या अपॉर्च्युनिटी होतात. सरकारमध्ये अनेकदा करिअर ॲडव्हान्समेंट हा काय विचारच नसतो, कोणाच्या मनात येईल त्याला तुमचं जॉब होऊ शकतो. हे दोन्ही फायदे पण आहेत आणि दोन्ही पण आहेत. आय एम सोनाली उपासनी, an architect and urban designer by profession. I had an opportunity to work around and settle, but I chose to come back and serve my country. Working in the government sector and serving my country. But I am just a contract employee and therefore have very less opportunity and contribute for my country. I want above country, but a country only offers contract jobs. How do we really serve the country? मी मगाशीच बोलताना मी म्हटलं होतं की कॉन्ट्रॅक्ट लेबर, मी बोलताना विषय सांगितलं होतं. हे पॉईंट इज वेल टेकन. आणि त्याच्यावर आपण हे गजानन रेवडेकरांनी विचारले की पेन्शन बंद केलं तर महासत्ता होईल का? तर त्यांना पेन्शन बंद होईल, पण त्यात ज्यांना बंद केलं जाईल त्यांचं टेन्शन वाढेल. त्यामुळे त्याचा पण आपण विचार करण्याची गरज आहे. समीर घोगे, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं उद्घाटन केलं. आजही शासन किंवा कोर्ट त्याला अधिकृत मान्यता देत नाही. त्याचं काय केलं पाहिजे? आता सध्या त्यासाठी तुम्ही आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारलं पाहिजे. कारण ते उद्घाटन केलं होतं त्यावेळेला सगळे पैशाची प्रोव्हिजन केली होती, बजेटमध्ये चालू होतं. तेवढंच नाही तर पश्चिम महाराष्ट्राला कोकणात सोडण्यासाठी कोल्हापूर ते वैभववाडी यासाठी 550 कोटी रुपयाची तरतूद मी बजेटमध्ये केली होती. बजेटमध्ये मी नुसती हे नाही, घोषणा नाही, बजेटमध्ये प्रोव्हिजन केली होती. कराड ते चिपळूण तो त्यासाठी देखील बजेटमध्ये प्रोव्हिजन केली होती. हे प्रोजेक्ट हे ते सावंतवाडी टर्मिनस तुम्ही नुसतं एकच विचारताय, मी तुम्हाला त्या पलीकडे जाऊन सांगतो. कोकणमध्ये नवीन जवळजवळ 13 नवीन स्टेशन्स त्यावेळेला आपण चालू केली होती. म्हणजे एक जो 25 वर्षापूर्वी कोकणला आली होती त्याच्यानंतर झालेली गोष्ट. आज हे रत्नागिरीमध्ये ट्रॅव्हलेटर आहे, लिफ्ट आहे, एस्कलेटर आहेत. या गोष्टी कधी कोणी बघितल्याही नव्हत्या. ह्या अनेक गोष्टी आपण केल्या. आता हे गोष्टी पुढच्या नेण्यासाठी मला खात्री आहे की आताच्या आपल्या जे सगळे जे सक्षम लोकप्रतिनिधी आहेत ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील ह्याच्यावर मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला ही संधी दिली त्यावर तुमचे आभार. आणि पुन्हा कधीतरी आपण एकदा परत भेटू. नमस्कार. हो शुअर. भारत भविष्यात महासत्तेची वाटचाल करत असताना काही अवैकल्पित आपण कर्ज देत असतो. हे बघा, ॲक्च्युली हे स्वाभाविक असं वाटणं तुमच्या मनामध्ये.
पण हा एक आपल्या परकीय धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण मॉरिशसला कर्ज देतो, बांगलादेशला देतो, श्रीलंकेला आपण वाचवलं. आपण केलं नसतं तर चीन त्यांना येऊन तिकडे येणार होतं. त्यामुळे बऱ्याचदा हे आपलं वाटणं स्वाभाविक आहे, चला आपल्याकडेच काय नाही आपण इकडे करतोय. आधी ऋण आपल्याकडे म्हणणं आहे की ऋण काढून सण करू नये, पण आपल्याकडे शेवटी हा परदेशीय आपल्या धोरणाचा एक भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे की वडाच्या झाडामुळे सुनील शृंगारपुरे वडाच्या झाडामुळे सगळ्यात जास्त ऑक्सिजन निर्माण होतो, तरी झाडं न लावता शोभेची झाडं का लावता? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. यू आर ॲब्सोल्युटली 100% राईट. हे मी अनेकदा मी पर्यावरण मंत्री पण होतो आणि मी नेहमी सांगतो की ही साधी गोष्ट आहे, क्षुल्लक अगदी सोपी गोष्ट आहे की आज आपण सगळी जी झाडं लावताना तिकडची इंडिजिनस झाडं, ती फक्त ज्या ज्या ठिकाणी आपण झाडं लावतो, मग ती चिंच असेल, वड असेल, पिंपळ, काही ती त्या भागाची झाडं ही प्रत्येक बदलत जातात. प्रत्येक हवामानाप्रमाणे, प्रत्येक ॲग्रोक्लायमॅटिक झोनप्रमाणे ही त्या झाडात कुठेही झाडं तिकडे येतील याचं प्रमाण बदलतं, पण तीच झाडं लावली पाहिजेत हे आपलं धोरण असलं पाहिजे. मला ते नितीनजी पण त्यावर नितीनजींनाही मागे एक गोष्ट बोललो होतो, नितीनजी परवाच आले होते. आपण भारत 80% हा सुनील शृंगारपुरे त्यांनीच विचारले 80% इंधन आयात करतो, ते थांबवण्यासाठी आपण ऑटो इंडस्ट्री न वाढवता बसेस का वाढवत नाही? हे बघा तुम्हाला मी सांगतो एक खरंच म्हणजे दुर्दैव आहे. मी 1998 साली पर्यावरण मंत्री होतो, दिल्लीमध्ये राहायचो. त्यावेळेला दिल्लीचं आजच्यासारखंच एक ॲम्बियंट एअर क्वालिटी जी आज प्रदूषण वाढलं आहे ते तेव्हा पण होतं, सुप्रीम कोर्ट मॉनिटर करायचं. तर त्यावेळेला तुम्ही जो आता प्रश्न विचार तसंच आम्ही विचार केला की पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टपेक्षा. हा तुमचा प्रश्न आहे थोडक्यात, तो फायदा होईल. त्यावेळेला दिल्लीमध्ये मेट्रो आली, जे मेट्रोच्यावर काम चालू होतं 98 साली, नंतर आली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मलाही असं वाटलं होतं त्यावेळेला की मेट्रो आली की प्रदूषण कमी होईल. मेट्रो आली, रस्त्यावरच्या गाड्या टिप्पट झाल्या, टिप्पट नसतील पण वाढल्या केवढ्या तरी मोठ्या प्रमाणात. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तयार केल्यानंतर देखील, आणि खरंच दिल्लीची मेट्रो खूपच चांगली आहे, असं असताना देखील आजही दिल्लीमधल्या खाजगी गाड्यांचं प्रमाण कमी झालं नाही, खूप प्रमाणात वाढलं. आता याच्यावर काय केलं मगाशी म्हटलं एक मानसिकता हा एक विचार आहे, लोकांना वाटलं पाहिजे. आपल्याकडे माहिती आहे जपानमध्ये फुकुशिमा झालं की ज्यामुळे न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर ॲक्सिडेंट झालं. जपानमध्ये मोठ्या प्रमाणात, जपानमध्ये आपल्यासारखीच परिस्थिती आहे, आयात तेलपासून सगळंच आयात करतात. आपल्याकडे तरी 20% आपण करतो, जपानमध्ये 100% आयात होतं. असं असताना देखील न्यूक्लिअर पॉवर त्याच्यामुळे त्यांना आवश्यक होती. त्याने एकदम सगळे न्यूक्लिअर रिॲक्टर बंद केले, त्यांची कपॅसिटी कमी झाली. त्याच्या प्रायव्हिस्टनी सांगितलं की कोणीही एअर कंडिशनर हा 23 डिग्रीपेक्षा कमी करू नये. 23 तुम्ही आरामात राहू शकता, पण 18-19वर आणू नये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जपानमध्ये जवळजवळ सगळ्या लोकांनी त्याचं पालन केलं. त्यावेळेला मी जपानमध्ये गेलो होतो, हॉटेलमध्ये सोय होती, पण म्हणजे पाहिजे तुम्ही कमी करू शकला असता तुमच्या रिमोटवर, पण त्यांनी ते सगळ्यांनी पाळलं. ही त्याला म्हणतात की जपानच्या लोकांची असणारी आपल्या समाजाबाबत किंवा देशावरची भावना. आज आपल्या खाजगी गाड्याचं उत्पादन नुसतं कमी करून कुठं आयात करतील, काय करतील, पण हे तुम्ही जे म्हणता ते खरं आहे. तसं जसं पॉलिटिशियनचं रिटायरमेंट एज नाही, तसं IAS ऑफिसर जजेसना 60-65 रिटायर होतात, तशा माणसांचा ज्ञानात उपयोग करावा. मला वाटलं तुम्ही उलटा प्रश्न विचाराल की पॉलिटिशियन आपण 60-65 वर्षी रिटायर का करत नाही. मला वाटतं हा प्रश्न जास्त असं मला वाटलं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, अरे वडा आता सांगितलं सुनील शृंगारे वडाच्या झाडाबद्दलच होता. तर थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.